आता आपण आपले जे गेस्ट आहेत कुंदन गुरव सर, त्यांना रिक्वेस्ट करूया बोलायला. कुंदन गुरव सर इज अ co-founder of Transformation. It is an organization which transforms organization for sustainable development of businesses. कुंदन सर. नमस्कार सर. नमस्कार सर. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतो. Yes, 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 sir. Yes. Yeah. So, Rachna, you will have to facilitate the whole process. कारण मी काही स्पेसिफिक असा विषय घेऊन आलेला नाहीये. मला रचनाने ज्यावेळेला कॉन्टॅक्ट केलं, शी सेड की आमची ओपन नेटवर्किंग मीटिंग असते आणि उद्योजकांना काही प्रश्न असतात, तर त्या अनुषंगाने शी इन्व्हायटेड. सो येस रचना, यू कॅन प्रोसीड. सर, आपलं जर मेन तुमचा जो मोटो आहे की सस्टेनेबल बिझनेस, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नंतर आपण यांच्याकडनं क्वेश्चन घेऊ. येस रचना. हा सर, सस्टेनेबल ऑर्गनायझेशन बिझनेस मॉड्यूल बद्दल थोडी माहिती द्या. अच्छा, ओके. सो सस्टेनेबल ऑर्गनायझेशन याच्याबद्दल बोलायचं झालं तर इट ऑल स्टार्ट्स विथ ट्रान्सगनायझेशन. ही संस्था आम्ही 7 वर्षापूर्वी का सुरू केली, तिथून याची सुरुवात करावी लागेल. ट्रान्सगनायझेशन या कंपनीचं नाव, ट्रान्सगनायझेशन 2 शब्दांचं कॉम्बिनेशन आहे. ट्रान्सफॉर्मिंग ऑर्गनायझेशन, ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑर्गनायझेशन. मी आणि माझे पार्टनर वी बीन वर्किंग विथ मेनी कन्सल्टिंग फर्म्स. म्हणजे वी स्टार्टेड आवर करिअर विथ अँडरसन, KPMG, आणि ह्या कंपन्यांबरोबर काम करत असताना आमच्या लक्षात आलं की देर आर व्हेरी फ्यू इंडियन कंपनीज ज्या एका जनरेशन पेक्षा अधिक काळपर्यंत टिकतात. म्हणजे आपल्याला जर ही नावं अशी मोजायची झाली की 2 किंवा 3 जनरेशन पेक्षा जास्त चालणाऱ्या इंडियन एंटरप्राइजेस कोणत्या आहेत, तर आपण हाताच्या बोटावर मोजू शकतील एवढ्याच ऑर्गनायझेशन्स आपल्याला लक्षात येतात. पण असं नाहीये की या देशामध्ये एंटरप्राइजिंग लोक नाही आहेत किंवा एंटरप्राइजेस नाही आहेत. द ओनली चॅलेंज इज या संस्था ज्या आहेत त्या एका इंडिव्हिज्युअल वर डिपेंडेंट असतात आणि त्या इंडिव्हिज्युअलच्या नंतर त्या ऑर्गनायझेशन्स पुढे वाढू चालत नाहीत. मग हे का होतं, या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधत होतो आणि तिथे आमच्या लक्षात आलं की देर आर सर्टन ऍस्पेक्ट्स ज्यांच्यावर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत सस्टेनेबल ऑर्गनायझेशन उभं राहणं मुश्किल आहे. ओके. मग आता जर मी कोणत्याही ऑन्ट्रप्रेन्युअरला, समजा 10 ऑन्ट्रप्रेन्युअर्सला उभं केलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही हा उद्योग का करता, सो 10 पैकी 9 लोकांची उत्तर असणार आहेत टू मेक मनी ऑर टू क्रिएट वेल्थ फॉर सेल्फ. किंवा या 10 लोकांना जर मी हा प्रश्न विचारला की तुम्हाला काय हवंय बिझनेस मधून, तर उत्तर येतं ग्रोथ. But we all need to understand growth is a byproduct of sustainability. You can only sustain what you deserve. Growth is a byproduct of sustainability and you can only sustain what you deserve. So if you have to grow, you as an organization will have to become more and more deserving. I'm not talking about individual to become more and more deserving. I am saying we all have to start becoming more and more deserving as an organization. ऑर्गनायझेशनच्या केपेबिलिटीज वर जर आपण काम केलं तरच आपण डिझर्विंग होणार आहोत. जर आपण डिझर्विंग झालो तर आपल्याला ग्रोथ मिळणार आहे. असं म्हटलं जातं की यू विल नेव्हर गेट व्हॉट यू डिझायर इन दिस लाईफ. यू विल नेव्हर गेट व्हॉट यू डिझायर, बट नोबडी कॅन स्टॉप यू फ्रॉम गेटिंग व्हॉट यू डिझर्व. या जगात तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण नाही होणार, पण तुम्हाला ते मिळवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही ज्याच्या तुम्ही पात्र आहात, ज्याच्या तुम्ही लायक आहात. त्यामुळे ऍज अ इंडिव्हिज्युअल अँड ऍज अ ऑर्गनायझेशन ज्यावेळेला मी माझी पात्रता वाढवतो त्यावेळेला मी माझी सस्टेनेबिलिटी वाढवतो आणि ज्यावेळेला मी जास्त सस्टेनेबल होतो त्यावेळेला मी ग्रोथ प्राप्त करतो.
या गोष्टीचं म्हणजे केपीएमजी म्हणा की अँडरसन बरोबर काम करत असताना किंवा मॅनेजमेंट सायन्सचा अभ्यास करत असताना देखील या गोष्टीचं रिअलायझेशन तिथून आलं नाही. या गोष्टीचं रिअलायझेशन आलं आपण सगळेजण त्या पर्सनॅलिटीला मराठी उद्योगामध्ये खूप मानतो आणि ओळखतो त्यांच्यावरच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये. मधुकर तळवळकर आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. सर मधुकर सरांचा एक कार्यक्रम होता सावरकर सभागृहामध्ये आणि त्यावेळेला आय वॉज जस्ट व्हेरी न्यू इन टू दिस फील्ड आणि आय गॉट अपॉर्च्युनिटी टू अशर हिम, म्हणजे त्यांना त्यांच्या गाडीतून सेमिनार हॉल पर्यंत न्यायचं आणि सेमिनार हॉल पासून परत त्यांना गाडीपर्यंत सोडायचं, हे माझं काम होतं. त्यांचं लेक्चर झालं, मी खूप इम्प्रेस झालो आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडताना मी त्यांना एक प्रश्न विचारला की सर तुमची इन्स्टिट्यूशन एवढी मोठी का झाली, तुमची इन्स्टिट्यूशन एवढी वाढली कशी, तुम्ही एवढी ग्रोथ कशी प्राप्त केली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि सावरकर सभागृहाच्या सो वी वर टॉकिंग अबाउट सस्टेनेबिलिटी आणि मधुकर तळवळकर सरांनी मला सांगितलं की हे झाड का एवढं वाढलं असेल. सो आय सेड बिकॉज इट इज देअर इतकी वर्ष ते इथे आहे. अनेक पावसाळे पाहिलेत, अनेक उन्हाळे पाहिलेले आहेत आणि बराच काळ ते इथे आहेत. त्यावेळेला त्यांचं उत्तर होतं, कुंदन, वी ॲज अ तळवळकर brand could become a big brand because we are there. We have sustained a good number of years. आणि आम्ही बरीच वर्ष सस्टेन केलं आणि त्याचंच बाय प्रॉडक्ट म्हणून जी ग्रोथ आज आम्हाला मिळाली आहे ती आहे. आणि तिथून हा सगळा थॉट प्रोसेस सुरू झाला की व्हॉट शुड बी डन फॉर सस्टेनन्स. मग इज इट दी अपॉर्च्युनिटीज दॅट entrepreneurs should focus on, or is it the capability that entrepreneurs should focus on? And ultimately आमच्या रिसर्चच्या शेवटी उत्तर आलं की opportunities will come, but त्या अपॉर्च्युनिटीजचा मॅक्सिमम लेव्हरेज आपल्यापैकी प्रत्येक जण ऍज अ उद्योजक आणि उद्योग म्हणून घेऊ शकेल तेव्हाच जर मला माझ्याकडे त्या अनुषंगाने केपेबिलिटीज असतील. So when I'm talking about capabilities, what are these capabilities? तर जसं हे जग 5 महाभूतांपासून बनलेलं आहे, आपण म्हणतो की हे पूर्ण विश्व जे आहे, ब्रह्मांड जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्याच प्रकारे प्रत्येक बिझनेसचे ही 5 पंचमहाभूत आहेत आणि ती पंचमहाभूतांवर जर आपण काम केलं तरच आपण म्हणू शकतो की मी माझ्या ऑर्गनायझेशनच्या केपेबिलिटीवर काम केलं. आता हे 5 एलिमेंट्स काय आहेत, तर सगळ्यात पहिला आहे रिसोर्स, दुसरा आहे प्रोसेस, रिसोर्स प्रोसेस, थर्ड आहे स्पीड ऑफ रिसोर्स अँड प्रोसेस, फोर्थ आहे पॉलिसीज आणि फिफ्थ आहे ऑर्गनायझेशनल लीडरशिप. या 5 एलिमेंट्सवर काम केल्यावर वी कॅन से वी हॅव वर्कड ऑन ऑर्गनायझेशन्स केपेबिलिटी. And once we work on these capabilities, the kind of growth that we want as a business will definitely come. So ह्या ऑब्जेक्टिव्हने आम्ही 7 वर्षापूर्वी काम सुरू केलं. When we started initially ज्यावेळेला आम्ही ग्रोथ इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ सस्टेनेबिलिटी ही फिलॉसॉफी ज्यावेळेला बोलत होतो त्यावेळेला लोकांसाठी इट वॉज जस्ट अ फिलॉसॉफी. इन लास्ट 7 years आम्ही अराउंड 360 डिफरंट कंपनीज बरोबर काम करतो आहे आणि त्यातून अनेक अशा केस स्टडीज उभ्या राहिल्या ज्यातून वी कॅन नाव विथ डेटा वी कॅन प्रूव्ह दॅट ग्रोथ इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ सस्टेनेबिलिटी. येस Rachna, so what is sustainability? It is about working on those 5 elements or capability of the organization which will bring everything that we expect out of business as a byproduct. ओके सर, थँक्यू. आपण क्वेश्चन्स आता स्टार्ट करू शकतो. येस, कोणाला काय क्वेश्चन्स? हा, वैभव बागवे सर. माझं नाव वैभव बागवे सर. आम्हाला पण 3 वर्षापासून आम्ही आमची कंपनी चालू करतोय सर. तुम्ही 4 गोष्टींमधले एक आहे, दुसरी जी सेकंड गोष्ट आहे सिस्टम आणि प्रोसेसेस.
तर हे सिस्टम्स आणि हे प्रोसेसेस हे इम्प्लिमेंट करायचे काय म्हणजे एक लाईन ऑफ वर्क आहे की दॅट इज ऑल्सो हॅज टू बी ट्रायल अँड एररच करावं लागते, किंवा कोण गाईड करू शकतो का आपल्याला की या फील्डच्या लोकांनी या प्रोसेसने काम करायला पाहिजे? किंवा आता फॉर एक्झाम्पल आम्ही हेल्थ केअर आहे किंवा कुठलं तरी एक कदाचित टुरिस्ट वाला असेल तर त्याला वेगळ्या प्रोसेसेस लागतात, तर हे कसं करू शकतो आपण? ठीक आहे, व्हेरी गुड क्वेश्चन बागवे साहेब. मी तुम्हाला आज आहे ना, अगदी तुम्ही छोटे उद्योजक आहात, मोठे उद्योजक आहात, तुम्ही सर्व्हिस मध्ये आहात, इंजिनिअरिंग मध्ये आहात, प्रॉडक्ट्स मध्ये आहात, आज मी तुम्हाला ना काही सायंटिफिक ग्लिम्स देण्याचा प्रयत्न करतो, ज्यातून आपल्यापैकी प्रत्येक जण आपली स्वतःची प्रोसेस आणि सिस्टम बनवू शकेल. ओके, आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळामध्ये मी फक्त ग्लिम्सच देऊ शकेन तुम्हाला, पण मी तुम्हाला सायंटिफिक फंडामेंटल्स देऊन टाकतो. ओके, एकदा फंडामेंटल्स तुमच्याकडे असले की देन यू कॅन वर्क ऑन इट. ओके, ना लेट्स फर्स्ट स्टार्ट विथ अंडरस्टँडिंग व्हॉट इज सिस्टम अँड प्रोसेस. लोक म्हणतात सिस्टम प्रोसेस, सिस्टम प्रोसेस, सिस्टम प्रोसेस. मग सिस्टम आधी येते की प्रोसेस आधी येते? सिस्टम आणि प्रोसेस मध्ये फरक काय आहे? कारण की कसं आहे, बरेचसे शब्द रूढ होतात. आपण ज्या वेळेला बिझनेस मध्ये येतो त्यावेळेला बरेचसे शब्द असे रूढ होऊन जातात किंवा बरेचसे शब्द एस्टॅब्लिश होतात. अनेकांना त्याचा अर्थही माहित नसतो. म्हणजे मी अगदी आजच्या तारखेला एखाद्या HR कन्सल्टंटला विचारलं KRA आणि KPI म्हणजे काय आणि याचा रूट कुठे आहे, तर तो कदाचित KRA आणि KPI चा मला फुल फॉर्म सांगू शकेल, पण रूट काय आहे, कुठून येतंय ते त्यालाही माहित नसेल. त्यामुळे बरेचसे जार्गन्स, आता नवीन जार्गन इंडस्ट्री 4.0 येतंय, फंडामेंटल्स माहिती असले ना तर तुम्हाला या जार्गन्सचा फरक नाही पडत. ओके, आता सिस्टम आणि प्रोसेस म्हणजे काय? सिस्टम आधी येते की प्रोसेस आधी येते? So for the understanding that, let's understand this way. If the elephant is a system, अगर हाथी सिस्टम है तो सूंड प्रोसेस है, पैर प्रोसेस है, पूंछ प्रोसेस है, कान प्रोसेस है और पेट प्रोसेस है. अगर हाथी सिस्टम है तो उसके कंपोनेंट्स जो है वो है प्रोसेसेस. ओके, मग आधी प्रोसेसेस आणि या प्रोसेसेसला इंटिग्रेट करणारी आणि ऑटोमेट जे करतं त्याला सिस्टम म्हणायचं. माझ्या ऑर्गनायझेशन मधल्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेसेसला इंटिग्रेट जे करतं आणि ऑटोमेट करायला जी मदत करते त्याला आपण सिस्टम म्हणतो. आता बऱ्याच वेळेला अवेअरनेस नसल्यामुळे ना लोक आधी सिस्टम घेऊन यायचा प्रयत्न करतात. थोडासा बिझनेस वाढला, थोडासा हातामध्ये पैसा खेळायला लागला की काय म्हणतो तो, चल ERP करूया. आणि मग ते ERP 18 महिने 2 वर्ष त्या माणसाचे खाऊन टाकतं आणि शेवटी रिझल्ट 0. कारण तुम्ही डायरेक्ट सिस्टमवर गेलात. आधी प्रोसेस करणं गरजेचं आहे. मग आधी आपण प्रोसेसेस समजून घेऊया. प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेसचं फंडामेंटल समजायचं झालं तर मी सकाळी उठल्यावर दात घासतो, अंघोळ करतो, नाश्ता करतो, माझी तयारी करतो आणि ऑफिसला जातो. ह्या माझे प्रोसेस आहे ना. जेवल्यानंतर मी हात धुतो, प्रोसेस आहे ना. जेवल्यानंतर मी फिरायला जातो आणि परत येऊन हात धुतो का? नाही करत मी तसं. जेवल्यानंतर हात धुतो आणि मगच मला जर शतपावली करायला जायची असेल तर जातो. त्यामुळे प्रोसेस या गोष्टीचा खूप मोठा हव्वा करणं गरजेचं नाहीये. ओके, आजच्या तारखेला बरेच उद्योजक आणि छोटे उद्योजक तर प्रोसेस सिस्टम खूप मोठ्या प्रमाणे हव्वा करतात. का? कारण कुठे ना कुठेतरी जी लोक ह्या गोष्टी करतायत ना त्यांनीच त्याचा एवढा मोठा बाऊ करून ठेवलाय. ISO करून घेतात आणि मग त्या ISO मध्ये बऱ्याच प्रोसेसेस बनवल्या जातात आणि त्या प्रोसेसेस असतात कुठे? तर माझ्या कबटमध्ये. आणि मग ज्यावेळेला ऑडिट येतं तेव्हा मी त्या प्रोसेसेस काढतो. त्यामुळे प्रोसेसेस जर तुम्हाला फंडामेंटली कळाल्या आणि ते का करायचे, प्रोसेसेस का असायला हव्या. व्हॉट इज अ प्रोसेस? Process is a step-by-step way of creating consistent and standardized result. What is process?
process is a step by step way of creating consistent and standardized result. ओके, मग मला हे प्रश्न नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. का? मग प्रोसेसेस का लागतात? जेणेकरून मी कन्सिस्टंट आणि स्टँडर्डाइज्ड रिझल्ट आणू शकेन. कोणासाठी? तर ज्या कस्टमरला मी सर्व करतोय त्याला जी व्हॅल्यू प्रपोजिशन मी द्यायला पाहिजे ती व्हॅल्यू जर मला तिथे डिलिव्हर करायची असेल कन्सिस्टंटली आणि स्टँडर्डाइज्ड वे मध्ये, तर माझ्याकडे ते काम करण्याची एक पद्धत असायला पाहिजे. आणि ती पद्धत म्हणजेच प्रोसेस. आता प्रोसेस येते कुठून? प्रोसेसचा मूळ कुठे आहे? तर प्रोसेसचा मूळ जो आहे तो तुमच्या कंपनीच्या बिझनेस मॉडेल आणि तुमच्या कंपनीच्या फायनान्शियल मॉडेल मधून येतो. बिझनेस मॉडेल म्हणजे मी हा बिझनेस का करतो आहे, या बिझनेस मधून मी काय प्रोव्हाइड करणार आहे, आणि हे करत असताना माझे नॉन नेगोशिएबल्स काय आहेत. आपण बिझनेस मॉडेल खूप ऐकलं असेल ना, त्याचा पण हवा करण्याची गरज नाही. बिझनेस मॉडेल म्हणजे मी हा बिझनेस का करतो आहे, मी कसा करणार आहे, यातून मी काय मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय, या जगात काय निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे करत असताना माझे पर्सनल नॉन नेगोशिएबल काय आहेत, मी काय करणार आहे आणि मी काय करणार नाही. फायनान्शियल मॉडेल म्हणजे काय की माझा रेव्हेन्यू कुठून येणार आहे, त्या रेव्हेन्यू मध्ये माझा सीओजीएस, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, म्हणजे माझे डायरेक्ट कॉस्ट काय असणार आहे, माझा जीपी काय असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट, त्याच्यातून माझा ओव्हरहेड्स काय असणार आहे, आणि शेवटी माझा एबिटा काय असणार आहे. हे फायनान्शियल मॉडेल झालं. आता माझं बिझनेस मॉडेल आणि माझं फायनान्शियल मॉडेल मार्केटमध्ये मॅनिफेस्ट करण्यासाठी, मूर्त रूपामध्ये आणण्यासाठी मला ज्या स्टेप्स घ्याव्या लागणार आहेत त्या स्टेप्सला आपण म्हणणार प्रोसेसेस. ओके, प्रोसेसचं तुम्हाला एक छोटस मी एक डीएनए फक्त आता इथे दाखवतो. तो डीएनए जर तुम्हाला समजला ना तर तुम्ही कोणतीही प्रोसेस बनवू शकता. ओके, इफ आय कॅन शेअर. ओके, थँक्यू. सो मला इथे शेअरिंग अलाउड आहे. सो लेट्स सी व्हॉट इज प्रोसेस. ओके, प्रोसेस इज अ बॉक्स. प्रोसेस एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अल्गोरिदम केलेलं आहे. ओके, मग प्रत्येक प्रोसेसला काय लागतं? प्रत्येक प्रोसेसला इनपुट हवा आणि प्रत्येक प्रोसेसला आउटपुट हवा. ओके, आपण इंजिनिअरिंग बघतोय प्रोसेसची. ओके, प्रत्येक प्रोसेसला एक इनपुट असतो आणि प्रत्येक प्रोसेसला आउटपुट असतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? वैभवजी तुम्ही तुम्हाला अनम्यूट ठेवा म्हणजे मला तुमच्याशी कॉन्व्हर्स करता येईल. ओके ओके ओके. वैभवजी इथपर्यंत क्लिअर आहे? एक प्रोसेस म्हणजे एक बॉक्स आहे ज्या बॉक्स मध्ये अल्गोरिदम आहे. ओके, म्हणजे स्टेप्स आहेत. त्याला इनपुट आणि आउटपुट हे दोन अंग असतात. ओके, आउटपुट हा नेहमी सिंगल असावा, पण इनपुट मल्टिपल असू शकतात. मल्टिपल असू शकतात. इनपुट मल्टिपल असू शकतात पण आउटपुट हा नेहमी एकच असावा. ओके, मग मला एक कोणतेही काम घ्या, एक छोटस काम करायचंय. ओके, मला समजा सेल्स करायचंय, तर सेल्सला इनपुट काय आहे? मला जर सेल्स करायचं असेल, इतर लोकही कॉन्ट्रीब्युट करू शकतात. मला जर सेल्स करायचं असेल, एखादी गोष्ट विकायची आहे,
तर त्याला विकताना इनपुट काय काय इनपुट लागेल? मार्केटिंग लागेल, मार्केटिंग स्ट्रॅटेजी. हा, आता परत प्रोडक्ट आपण याच्यात गेलो, कशामध्ये? शब्दांचा खेळ किंवा ज्याला आपण जार्गन म्हणतो. ओके, सेल्स करायचं म्हणजे मला इथे काय हवंय? मला डेटा पाहिजे, प्रोडक्ट और सर्व्हिस. मला जे प्रॉडक्ट विकायचे ते प्रॉडक्ट म्हणजे व्हॅल्यू प्रपोजिशन पाहिजे मला. करेक्ट. प्रॉडक्ट पाहिजे. ओके, त्या प्रॉडक्टच्या अनुषंगाने मला कस्टमर डेटा पाहिजे, प्रॉस्पेक्ट डेटा. करेक्ट. ओके, किंवा आपण म्हणू त्याला मला एन्क्वायरी पाहिजे, मला लीड्स पाहिजे. ओके, मग आता ह्या एवढ्याच गोष्टीकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की जर मला सेल्सची प्रोसेस करायची आहे तर मला डेटा जनरेशनची प्रोसेस पण करावी लागेल, मला लीड जनरेशनची प्रोसेस पण करावी लागेल आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची पण प्रोसेस करावी लागेल. ओके, हा सगळ्याचा सगळा इनपुट या प्रोसेस मध्ये जाणार आणि मग इथे मी काही स्टेप्स घेणार. आउटपुट काय असायला पाहिजे याचं? सेल्स. त्याला आपण कन्व्हर्जन म्हणू किंवा आपण त्याला सेल्स म्हणू, राईट? पण एका प्रोसेस मध्ये काही बाय प्रॉडक्ट पण निघू शकतात. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही प्रोसेस करता त्यावेळेस त्यातून काही बाय प्रॉडक्टही निघू शकतात. ओके, आता सेल्सच्या प्रोसेस मधून बाय प्रॉडक्ट काय निघतील? एक तर कन्व्हर्जन निघेल, येस किंवा नो, किंवा आणखीन काय निघू शकतो सेल्सच्या प्रोसेस मधून? मे बी नेक्स्ट म्हणजे फीडबॅक मिळतील. ओके, और मे बी ते आता घेत नसतील, मे बी मध्ये म्हणजे असतील, ते येस और नो बोलत नसतील. टॉलिंग मध्ये गेला किंवा तो फॉलोअप मध्ये गेला, हा, फॉलोअप मध्ये जाऊ शकतो. पाईपलाईन म्हणतो, राईट? नाउ पाईपलाईन इज अ वेस्ट. आउटपुट एक्सपेक्टेड काय आहे? कन्व्हर्जन. जर फॉलोअप मध्ये जातात याचा अर्थ प्रोसेस किंवा प्रोसेसवर काम करणारा माणूस इनएफिशियंट आहे. प्रोसेस किंवा प्रोसेस मधला माणूस जितके जास्त बाय प्रॉडक्ट, म्हणजे तुम्ही साखर बनवण्याच्या प्रोसेस मधून आउटपुट तुम्हाला काय पाहिजे? साखरच पाहिजे, राईट? साखरच्या ऐवजी जर बाय प्रॉडक्ट जास्त येत असतील तर याचा अर्थ काय आहे? बाय प्रॉडक्ट येणार, पण जास्त बाय प्रॉडक्ट येत असतील तर याचा अर्थ काय आहे? ती प्रोसेस इनएफिशियंट आहे. ओके, मग ज्यावेळेला तुम्ही तुमच्या कंपनीच्या प्रोसेसेस बनवायला घेता त्यावेळेला सगळ्यात पहिला तुम्हाला लिस्ट डाऊन करावं लागेल की माझ्या कंपनीमध्ये टोटल किती आउटपुट्स एक्सपेक्टेड आहेत आणि त्या सगळ्या आउटपुट्सला काय काय इनपुट लागणार आहेत आणि इनपुट पासून आउटपुट पर्यंतची जर्नी करताना मला काय काय स्टेप्स घ्याव्या लागणार आहेत. माझ्या कंपनीतल्या प्रोसेसेस बनवताना मला सगळ्यात पहिला एन्युमरेट करायचंय मला काय काय आउटपुट एक्सपेक्टेड आहेत. लिस्ट डाऊन द्या. मग त्याला प्रश्न विचारा की हा आउटपुट येण्यासाठी काय काय इनपुट लागणार आहेत आणि या इनपुट पासून ते आउटपुट पर्यंत जाताना काय स्टेप्स घ्याव्या लागणार आहेत. या स्टेप्स लिहिणं म्हणजे प्रोसेस लिहिणं. आता तुम्ही इनिशियली 10 स्टेप लिहा पाहिजे तर तुम्ही सुरुवातीला एसओपी लिहू शकत नाही. एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस. ती तुम्ही 10 स्टेप्स लिहिल्यानंतर त्यात तुम्ही जसजशा वापरत जाणार तुम्हाला इनएफिशियन्सीज येणार. इनएफिशियन्सी तुम्ही कमी करण्यासाठी स्टेप मध्ये बदलाव करणार, परत अप्लाय करणार, परत इनएफिशियन्सी येणार, परत इनएफिशियन्सी कमी करण्यासाठी स्टेप मध्ये बदलाव करणार. आणि ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की आता इनएफिशियन्सीज नाही आहेत तेव्हा त्याला काय म्हणणार आपण? एसओपी. स्टँडर्ड ऑपरेटिंग. ह्या अशा अनेक एसओपी बनणार. आता इथे आपण सेल्सची प्रोसेस पाहिली ना, आता अशीच लीड जनरेशनची प्रोसेस लागेल,
लीड जनरेशनचा जो आउटपुट असणार आहे तो इनपुट कोणाचा बनला? बरोबर. आता लीड जनरेशन साठी मला मार्केटिंगची प्रोसेस करावी लागणार. मार्केटिंगचा आउटपुट कसला इनपुट बनला? लीड जनरेशनचा. आणि लीड जनरेशनचा आउटपुट कसला बनला? सेल्सचा. आणि सेल्सचा आउटपुट कुठे जाणार? ऍज अ कन्व्हर्जन. तो कन्व्हर्जन झाल्यानंतर त्यातून जो पीओ येईल तो आउटपुट कुठे जाईल? अगेन मार्केटिंग किंवा एक्झिक्युशनला जाईल, है ना. आता हे जे गणित आहे ना, हे जे गणित आहे हे एकदा आपण मांडायला शिकलो की याचा आउटपुट इज इक्वल टू याचा इनपुट सॉरी आणि हे ज्या वेळेला मी पूर्णपणे करतो त्याला आपण म्हणतो वास्तुकर्मण. काय म्हणतो? वास्तुकर्मण. वास्तुकर्मण म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनचं आर्किटेक्चर. ओके. आणि ज्यावेळेला मी हे करतो त्यावेळेला माझ्या ऑर्गनायझेशनची पूर्ण प्रोसेस इन्व्हेंटरी मला मिळते. आता ह्या प्रोसेसेस मी अप्लाय करतो त्यातल्या इनएफिशियन्सीज काढतो आणि मग एका माणसाला बोलवतो आणि त्याला मी सांगतो की बघ माझ्या ह्या प्रोसेसेस आहेत, ह्या अशा पद्धतीने ऑपरेट करतात, तू ऑटोमेट करून दे. म्हणजे ERP वाला येऊन तुम्हाला ब्रीफ देत नाही की माझी ERP अशी ऑपरेट होते. तुम्ही त्याला सांगता की माझ्या प्रोसेसेस अशा ऑपरेट होतात, आता तू ऑटोमेट करून दे माझ्याशी रिलेटेड युनिक कस्टमाइज्ड ERP. आणि मग तेव्हा तुमची सिस्टम बनते. वैभवजी बेसिक फंडामेंटल लक्षात आले का प्रोसेसच्या मागचे? हो सर, हो सर. पण सर आता कसं नवीन कंपनीमध्ये आहे ना, तर हे जे प्रोसेसेस आहेत ना हे बरेचसे डिपेंडेंट असतात आपले, कारण का नवीन असतं आणि खूप सारे चेंजेस होतात सर. तर तशा वेळी आपण इनिशिएट करायला पाहिजे प्रोसेस आणि सिस्टम टाकायला की म्हणजे थोडं स्टेबल झाल्यानंतर आपण करायला पाहिजे? डे 1 पासून करायचं. स्टेबल झालं कसं आहे, आपल्याकडे एकदा स्टेबलची वाट बघितली ना, स्टेबलची डेफिनेशन नाहीये ना सर. आणि स्टेबल झाल्यावर मी म्हणतो आता स्टेबल झालं काय करायचंय? डे 1 पासून, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुमचा बिझनेस मॉडेल बनवायला उभा करायला बसाल ना तेव्हा स्वतःलाच प्रोसेस मध्ये टाकायचं. ओके. बिझनेस मॉडेल बनवायला इनपुट काय, आउटपुट काय एक्सपेक्टेड आहे बिझनेस मॉडेल, मग इनपुट काय काय पाहिजे, अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो ना त्यावेळेला ऑटोमॅटिक प्रोसेस बनत जातात. स्टेबल झाल्यावर काय होतं माहितीये वैभवजी? हा सर, हा सर. प्रॉब्लेम आला की लोक तुमच्याकडे येतात. बरोबर. तर काय करू? मग वैभवजी म्हणतात असं कर. वैभवजींना सगळं माहिती असतं ना. मग वैभवजी म्हणतात असं कर, मग तो जाऊन तसं करतो. मग परत 4 दिवसांनी प्रॉब्लेम आला तर की तो कोणाकडे येतो? आपल्याकडे येतो परत. मग वैभवजी परत सांगतात असं कर. त्यापेक्षा वैभवजीने त्याला म्हटलं अच्छा काय असा प्रॉब्लेम आला काय, जा जरा बघ प्रोसेस मध्ये काय लिहिलंय. तो म्हणतो नाही सर प्रोसेस मध्ये लिहिलेलंच नाहीये. अच्छा मग पहिला बस माझ्या बरोबर आणि प्रोसेस मध्ये लिही, आपण असं असं केलं पाहिजे. आता पुढच्या वेळेला तो प्रॉब्लेम आल्यानंतर तो कोणाकडे येणार? नाही, तो मग प्रोसेस बघणार काय लिहिलेलं आहे. राईट. आणि जरी वैभवजींकडे आला तर वैभवजीने स्वतःला जी इच्छा असते सोल्युशन द्यायची ती इच्छा थांबवायची आणि त्याला परत काय म्हणायचं? प्रोसेस बघ. प्रोसेस मध्ये बघ काय लिहिलंय. तो पुन्हा येऊन सांगेल सर नाही लिहिलंय, हे नाही लिहिलंय, बस मग लिहूया. ओके. आणि अशा पद्धतीने मग आपण आपल्या लोकांना प्रोसेसची सवय लावतो आणि हे एकदम नॅचरली होतं. एकदा तुम्ही एस्टॅब्लिश झालात ना की तुम्हाला लोकांना प्रोसेसेस मध्ये टाकणं त्रासदायक काम होऊन जातं, कारण की तो ऑलरेडी एका विशिष्ट एस्टॅब्लिश पद्धतीने काम करायला लागलेला असतो. आता ती पद्धत अनलर्न करा, नवीन पद्धत लर्न करा, नवीनच कार्यक्रम निर्माण होतो.
हो सर, तर सेम चॅलेंज आम्ही फेस करतोय आता. हो, मग आता एक पॉज घ्यायचा वैभवजी. मी मगाशी तुमचं उत्तर ऐकताना मी पाहिलं की तुम्ही काही इंटरनॅशनल लेवलला पण गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय. एम आय राईट? येस सर, येस. आता एक थोडासा पॉज घ्या, आणि कोरोनाने तसा पण पॉज दिलाच आहे. या पिरियड मध्ये प्रोसेसेस लिहून घ्या, कारण की इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुमच्याकडे प्रोसेसेस नसतील ना, तर जी तारांबळ उडेल ना ती खरोखर म्हणजे असहनीय असेल. येस सर, येस सर. ओके, आणि काही मोठं सायन्स करायची गरज नाहीये. ओके, सिम्पल. मला आउटपुट काय एक्सपेक्टेड आहेत सगळे लिस्ट डाऊन केले. ते आउटपुट साठी मला इनपुट काय लागणार आहेत ते लिस्ट डाऊन केले. इनपुट ते आउटपुट पर्यंतची जर्नी जी आहे म्हणजे स्टेप नंबर 1, कलेक्ट लीड डेटा फ्रॉम मार्केटिंग टीम. स्टेप नंबर 2, store lead data in a stipulated format. Step number 3, evaluate the lead data. Step number 4, prioritize calling. Step number 5, call. Refer to the calling script given. Step number 6, take an appointment. Refer to the objection handling document. Step number 7, go for an appointment or prepare for the appointment. Refer to the checklist of individual grooming and sales preparation. ह्या स्टेप्स आहेत. आता ह्या ऍक्च्युली आपण नॅचरली करत असतो, पण आपण ते कुठेतरी लिहायला चुकतो. बरोबर बरोबर. आणि एकदा लिहिल्या ना की कोणीही त्या रेफर करू शकतो, मग त्यांची वैभवजींवर डिपेंडन्सी नाहीये. येस, सो हॅव आय आन्सर्ड युअर क्वेश्चन? येस सर, येस सर, येस. आणि बरं झालं तुम्ही प्रोसेसेस बद्दलचाच पहिला प्रश्न विचारला, कारण सस्टेनेबिलिटी मध्ये प्रोसेसेसचा खूप मोठा पार्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हाँ शिवकला मैडम. सर, अभी ये प्रोसेसेस आपने जो समझाया दैट वाज वेरी एप्ट. ये होना बहुत जरूरी है करके. बट फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स होने के बावजूद, बिकॉज हम यूजुअली एटलीस्ट 80% ऑफ द पीपल हम लोग वन मैन आर्मी होते हैं. हम ही मार्केटिंग करते हैं, हम ही सेल्स करते हैं, हम ही सब कुछ करते हैं, कॉलिंग भी कभी कभी हम ही करते हैं. तो ये जो प्रोसेस जो आप बता रहे हो कि ये करना है, ज्यादा से ज्यादा हमारे पास 1 या 2 टीम मेंबर होते हैं. बहुत बार ऐसे हो जाता है कि हम ही वो प्रोसेस या वो स्टेप्स फॉलो नहीं करते हैं. एंड अभी नाउ जस्ट डाइवर्टिंग फ्रॉम द टॉपिक, विद द करंट सिनेरियो सस्टेनेबिलिटी पे ही प्रश्न चिन्ह है कि हम मतलब इट इज नॉट इवन सस्टेनेबिलिटी, इट इज अबाउट सर्वाइवल. कि अभी का जो सिनेरियो है एंड आने वाले 3-6 महीने एसएमईज कैसे सरवाइव कर पाएंगे, तो उस पे आप कुछ हमको ये दे सकते हैं कि लाइक अभी जो मेरा जो लाइन ऑफ बिजनेस है वो गिफ्टिंग में है और सोशल एंटरप्रेन्योरशिप में है. मेरा काम तो पूरा ही बंद पड़ा है, बट ड्यूरिंग दिस लॉकडाउन पीरियड हमने कुछ नए वर्टिकल शुरू किए ऑनलाइन में. एक चीज जो मैंने जाना है कि आई वॉन्ट टू क्रिएट अ मॉडल जो मैं दुनिया में किधर भी बैठ के मैं काम करूँ. आई एम नॉट डिपेंडेंट ऑन processes or products or whatever. I'll have a freedom business model kind of thing कि I can do it digitally from anywhere. डिजिटल हो या नॉन डिजिटल, अभी आज के तारीख में विद गॉड्स ग्रेस इंटरनेट चल रहा है. इंटरनेट भी बंद हो गया तो भी मेरा काम बंद नहीं होना चाहिए. दैट इज माई थॉट और माई विजन कि नहीं, मुझे ऐसा कुछ आई हैव टू फॉर्म अ रोड मैप फॉर माई बिजनेस. सो ऑन दिस current scenario, if you can share some inputs. कर अभी ये सवाल ना हम लोग को कई जगह से आता है कि करंट सिनेरियो का क्या करें. ओके, तो हमने तो एज अ ट्रांसऑर्गेनाइजेशन हमें नहीं पता था कि पेंडेमिक आएगा, लेकिन हमें पता था कि
दुनिया बदल रही है और एक दिन आएगा जब वो इस लेवल पे आ जाएगी कि बदलाव के साथ किसी भी बिजनेस को कोप अप करना मुश्किल हो जाएगा। अब इतना जल्दी आएगा पता नहीं था। ओके, तो हमने हमारे बिलीवर्स को, हमारे कस्टमर्स नहीं कहते हम हमारे कस्टमर्स को बिलीवर्स कहते हैं। हमने हमारे बिलीवर्स को पहले से ही इस चीज के लिए रेडी कर रखा था। अब वो कैसे रेडी किया था उस बात पे अपन जब आएंगे तो आपके इन सवालों का जवाब उसमें मिल जाएगा। ओके, आप और कई एंटरप्रेन्योर्स आज के सिचुएशन का जवाब बाहर ढूंढ रहे हैं, बाहर की दुनिया में। जैसे आपने मुझे सवाल पूछा, तो आप कहीं ना कहीं बाहर जवाब ढूंढ रहे हैं। एक चीज हम सबको समझना पड़ेगा कि देयर इज नो आंसर आउटसाइड। आप मुझे पूछ लो या आप पीएम को जाके पूछ लो, आज के सिचुएशन में उनके पास भी जवाब नहीं है। इसका मतलब ये नहीं है कि जवाब नहीं है, जवाब बाहर नहीं है, जवाब आपके अंदर है। ओके, अब आपके अंदर का ये जवाब कैसे ढूंढने का, तो यहाँ पे एक फंडामेंटल चीज पे अपने को जाना पड़ेगा, और वो ये है कि अभी ना सवालों के जवाब ढूंढने का वक्त नहीं है, सवालों के जवाब क्रिएट करने का वक्त है। ओके, जैसे आपने कहा कि मैं अभी मेरा फिजिकल तो काम बंद हो गया, लेकिन बाय द ग्रेस ऑफ गॉड मेरा एटलीस्ट कुछ ऑनलाइन काम मैंने शुरू किया है। ओके, अब आप कहाँ से हो शिवकला जी? थाना। वेरी गुड। आपके थाना का ही एग्जांपल देता हूँ। थाना में हमारे एक बिलीवर है, 3 पेट्रोल पंप जगह पता है? हाँ। 3 पेट्रोल पंप को लग के ही, मतलब एकदम 3 पेट्रोल पंप को लग के एक रेस्टोरेंट है जिसका नाम है मी हाई कोली। हाँ, माहित है। भावेश और मनीषा कोली। पेंडेमिक जब शुरू हुआ तो पहले 10 दिन के बाद मुझे भावेश का फोन आया। भावेश मुझे कहता है कि सर सगळी माती झाली। मतलब क्या? सब कुछ जो कुछ काम शुरू किया था सब बंद हो गया एंड वी आर गॉन बैक टू जीरो। लेकिन उसके आगे का स्टेटमेंट बहुत अच्छा था। उसने बोला बरं झालं माती झाली, कारण आधीचा घडा फुटत नव्हता, आता नवीन घडा बनवता येईल। देखो हाँ, जवाब कहाँ से आ रहा है। हाँ। जो घड़ा मैंने बनाया था मैं उसके प्यार में इतना गिर गया था कि मुझसे वो घड़ा टूट नहीं रहा था। जो ओल्ड वे ऑफ वर्किंग है ना, करेक्ट। मेरे 3 रेस्टोरेंट हो चुके हैं, ये है वो है, मैं इस तरीके से कर रहा हूँ। वो घड़े के प्यार में, अपने बने अपने क्रिएशन के प्यार में था वो, और वो टूट नहीं रहा था उससे। करेक्ट। अब कहता है कि परिस्थिति ने उसको तोड़ दिया। अब वही मट्टी यूज करूंगा, लेकिन नया घड़ा बनाऊंगा। अब नया घड़ा कैसे बना, ये थॉट प्रोसेस है। ओके, बना कुछ भी नहीं अभी, चीजें अब कहाँ बन रही है? यहाँ। अब कैसे करूंगा। अब इसका क्या है, इसने ना हर रेस्टोरेंट के आजू बाजू में ना, उसका पहले से गणित था, मैं मेरे रेस्टोरेंट के आजू बाजू में 10,000 कस्टमर्स की डेटा जमा करूंगा, और उन 10,000 में से लॉ ऑफ एवरेज के हिसाब से 3,000 हर महीने मेरे रेस्टोरेंट में आएंगे। अगर 3,000 आ गए तो मेरा रेस्टोरेंट सस्टेन हो गया। अब उसने जो रिसोर्सेस अवेलेबल थे, क्योंकि स्टाफ तो भाग गया, जैसे गवर्नमेंट ने टिकट देना शुरू कर दिया, बाहर के तो रेस्टोरेंट के काम करने वाले बाहर के लोग चले गए। अब उसके पास सिर्फ सेंट्रल किचन में काम करने वाले लोग थे और कुछ डिलीवरी वाले लोग थे। इसने दिमाग लगाया, इसने कहा डू इट योरसेल्फ मॉडल। क्योंकि आपने पेंडेमिक में देखा होगा कि लोगों को सबको मास्टर शेफ बनने का मूड आ गया है ना, कोई केक बना के कर रहा, कोई, तो इसने बोला इसका फायदा उठाते, और इसने बनाया डू इट योरसेल्फ मॉडल। डू इट योरसेल्फ मॉडल मतलब मैं किट आपके घर पहुंचा दूंगा,
और मैं आपको एक वीडियो लिंक दूंगा। मेरे रेस्टोरेंट में जिस तरीके से वो पर्टिकुलर मेन्यू बनता है, आप घर पे बना लेना और घर के सेफ्टी में खा लेना। ओके, मतलब मैं टेस्ट वही दे रहा हूँ, इंग्रेडिएंट वही दे रहा हूँ, बनाने की प्रोसेस वही दे रहा हूँ। अभी सिर्फ आपको आपकी सेफ्टी के लिए यू हैव टू प्रिपेयर एंड गरम गरम घर पे खाना है। करेक्ट। The moment he started that, I am not saying he has reached his peak revenue. No, he has not. But he is profitable. करेक्ट। क्योंकि आज रेवेन्यू आ रहा है, लेकिन मॉडल चेंज होने की वजह से आप ना रेस्टोरेंट की जगह है तो भाड़ा नहीं देना है, करेक्ट। बहुत सारे वेटर्स नहीं है तो पगार नहीं देनी है, हाउसकीपिंग नहीं है, जो कुछ है वो सेंट्रल किचन से करना है। करेक्ट। मॉडल कंप्लीटली चेंज हो गया। करेक्ट। And he is saying कि I am going to run same model even after pandemic. Okay. Now let's understand where the answer is coming from. Answer is coming from the purpose for his why. Why he is doing this. It is, he is not doing it for running a restaurant. करेक्ट। करेक्ट। He is doing it, उसका मनन स्टेटमेंट, मतलब उसका वाई स्टेटमेंट लिखा हुआ है कि लोगों को घर जैसा खाना घर जैसे वातावरण में देना। करेक्ट। अब तो वो पेंडेमिक के बाद सही में घर जैसा खाना घर जैसे घर के वातावरण में दे रहा। तो जवाब आया वाई से। तो मैम मैंने आपके पुराना भी एक प्रोग्राम देखा था। आई अप्रिशिएट द काइंड ऑफ वर्क दैट यू आर डूइंग फॉर द आर्टिसंस एंड हमारी जो इंडियन आर्ट को जो आप ये कर रहे हो, प्रमोट कर रहे हो, इट्स अ वेरी वेरी नोबल वर्क। ओके, लेकिन इस नोबल वर्क को करते समय आपका वाई और उस वाई के अनुसार आपका बिजनेस मॉडल, करेक्ट, आपके जवाब आपके बिजनेस मॉडल में है। और जिन जिन लोगों ने, मतलब मैं आज 360 लोगों की जब बात करता हूँ जिनके साथ हम काम कर रहे हैं, उसमें जावेद हबीब जैसी भी कंपनी है, उसमें पॉलीकैब जैसी भी कंपनी है 7,000 करोड़ की, और जिसमें मिहाई कोरी जैसा भी 5 करोड़ का बिजनेसमैन है, सॉरी 3 करोड़ का बिजनेसमैन है। ओके, लेकिन इन सबके पास एक रेफरेंस फ्रेमवर्क है जहां वो सवालों के जवाब ढूंढते हैं। तो माय रिक्वेस्ट टू यू विल बी क्रिएट दैट फ्रेमवर्क जिसमें व्हाई, हाउ एंड व्हाट ये 3 कंपोनेंट्स होंगे, और ये 3 कंपोनेंट्स आपको जवाब देंगे। आज भी आपने जो भी छोटे मोटे जवाब ढूंढ लिए हैं ना, ये सारे के सारे जवाब आपके उस भाई से ही आए हुए हैं। ओके, हमें बहुत मूर्त रूप में, व्यक्त रूप में पता चल रहा है कि नहीं चल रहा है पता नहीं, लेकिन आपके सबकॉन्शियस में से ही वो जवाब आए हुए हैं। करेक्ट। ओके, अब रही बात प्रोडक्ट एंड प्रोसेसेस, यस आपका फ्रेमवर्क भी है, तो भी आपको जो फ्रीडम चाहिए कि मैं इंटरनेट से काम करूं या मैं कहीं से भी काम करूं, फिर भी मुझे फ्रीडम चाहिए और मुझे काम मिलना चाहिए, मेरा काम चलना चाहिए। ये तभी पॉसिबल है जब आप प्रोसेसेस एस्टैब्लिश करोगे। ओके, दूसरा बात, फ्रीडम का डेफिनेशन अभी बाकी लोगों के फायदे के लिए भी बोल रहा हूँ कि फ्रीडम का डेफिनेशन एंटरप्रेन्योर का बहुत क्लियर होना चाहिए। एज अ एंटरप्रेन्योर आप मरने तक फ्री नहीं होते। फाउंडर्स कभी भी फ्री नहीं होते, उनके रोल बदलते रहते हैं। ओके, तो यहाँ कोई एंटरप्रेन्योर अगर ये बैठा है सोच के कि मुझे बाद में फ्रीडम मिल जाएगा, तो ऐसा नहीं होता। आपका रोल बदलते रहता है। आप जब कभी एंटरप्रेन्योर होते हो, कभी सीईओ बन जाते हो, कभी आप ओनर बन जाते हो, कभी आप मेंटोर बन जाते हो, कभी आप फिर चेयरमैन जब बन के बैठ जाते हो, तो आप मेंटोरशिप, आप रिटायर नहीं होते। आपको वो फ्रीडम, अगर किसी के दिमाग में अगर वो फ्रीडम का वो डेफिनेशन है, तो आप एज अ फाउंडर, आपने फाउंड किया ना कंपनी, अब आपको फ्रीडम नहीं है। आपका इस कंपनी द्वारा ही मोक्ष है। इसमें जो कर्म करोगे, कर्म बदलते जाएगा। कभी एग्जीक्यूटर का करोगे, कभी एंटरप्रेन्योर का करोगे, कभी सीईओ का करोगे, कभी डायरेक्टर का करोगे, कभी चेयरमैन का करोगे, कभी मेंटोर का करोगे, है ना।
आज भी रतन टाटा फ्री नहीं है, करेक्ट सर। आज भी अपनी इंस्टीट्यूशन को वो रोल प्ले कर रहे हैं अपना। अब उस रोल को कोई फॉर्मल डेजिग्नेशन है कि नहीं है वो तो अलग बात है। तो फ्रीडम का जो है कि फ्रीडम, अगर किसी के भी दिमाग में फ्रीडम का वो फ्रेमवर्क है तो आप अगर एंटरप्रेन्योर हो, आप फाउंडर हो, आप रिटायर नहीं हो। ओके, तो मैंने 2-3 तरीके से शिवालिक शिवकला जी आपको जवाब देने की यस सर, कोशिश की। या श्योर, थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन. आणि खूप चांग कोणाला विचारायचं जर हात वर करा. सर मोक्ष तुम्ही मिळवून दिलेला आहे सगळ्यांना आणि खूप चांगल्या प्रकारे सांगितलं, कारण बऱ्याचदा नोकरीला पर्याय म्हणून लोक बिझनेस कडे आलेले असतात. पण आता तुम्ही जे सांगितलं त्यामुळे नक्कीच आता सगळ्यांना जाणवलं असेल की ह्या व्यवसायातूनच शेवटी मुक्ती मिळणार आहे, त्याच्यातून म्हणजे त्यांचा शेवट हा व्यवसायातच होणार आहे. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही एक डोळ्यात अंजनच घातलेले सगळ्यांच्या. येस, नेक्स्ट कोण जय विचारतोय प्रश्न? थँक्यू अमित सर, थँक्यू व्हेरी मच. कुंदन सर थँक्यू. इनसाइट जबरदस्तच आहे, प्रश्नच नाहीये. तुम्ही जे म्हणालात की इनसाइट बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर मला फक्त एकच प्रश्न विचारायचा होता सर. मी आता जस्ट माझं तुम्ही म्हणाल तर माझ्या बिझनेसला आता टोटल 5 वर्ष झालेली आहेत. 550 अधिक ग्राहक माझ्याकडे आहेत. पण जर आता माझ्यासारखा फिनान्शियल ऍडवायझरला बिझनेस करायचा आहे तर कुठेतरी ती बोलतात ना की मार्केटिंग कोणती, कशा प्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजी बसवावी, जी तुम्ही प्रोसेस इनपुट आउटपुट म्हणताय, आणि डेलिगेशन कसं करावं. सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो आमच्या स्टेटला की डेलिगेट करणं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. कुठेतरी ऍडवायझर आम्ही समोर गेलं तर बिझनेस होतो असं कुठेतरी दिसतं. डेलिगेट केल्यावर त्याचा प्लस मायनस होताना दिसतं. मग ती गोष्ट कशा तऱ्हेने आम्ही ऍडजस्ट करू शकतो. कारण जर मोठं व्हायचं तर डेलिगेट करायचं, पण मग डेलिगेट कशा प्रकारे करू. तर त्याच्यावर जरा प्लीज तुम्ही जर काही इनपुट्स देऊ शकलात तर. थँक्यू सर. आता ना हा डेलिगेशन जो शब्द आहे ना, आय एम सॉरी मी सारखं म्हणतो की जार्गन आहे. ओके, डेलिगेशन करायचं म्हणजे काय करायचं. चला जयजी तुम्हीच तुमचं एक डेफिनेशन सांगा ना, डेलिगेशन करायचं म्हणजे काय करायचं. म्हणजे सर आता माझ्या कामामध्ये असं होतं की आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो सर. माझ्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीमध्ये आता माझा जो स्टाफ आहे, तर आता माझ्याकडे 2च स्टाफ आहेत आणि त्याच्यामध्ये ऑपरेशनचं काम मी त्यांना दिलेलं आहे. ते प्रॉपर करतात. मार्केटिंग, लोकांना भेटणं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करणं, आणि हे काम मी करतो. आता होतं काय की मार्केटिंग मला त्यांना देताच येत नाही. मी त्यांना फोन करायला जरी दिले ना तरी लोक मीटिंगला येत नाहीत. मग माझा हा प्रॉब्लेम होतो की मी फोन केल्यावर लोक येतात पण ती लोक केल्यावर नाही येतात. तर मग असं होतं की आता करू काय. मग फ्रस्ट्रेट होतो. मग शेवटी मीच काम घेतो, परत मीच करतोय. मग डेलिगेट म्हणजे माझं म्हणणं एवढंच होतं की जे काम मी करतोय ते त्यांना ऍटलिस्ट म्हणजे 50%, 60-70% तरी जर पॉसिबल झालं तरी पण मी कुठेतरी आणखीन गोष्टींवर फोकस करू शकतो असं मला वाटतं. दॅट इज व्हॉट डेलिगेशन फॉर मी. डेलिगेशन इज माझ्यातला काही भाग त्यांच्यामध्ये डुप्लिकेट झाला. हा, एक्झॅक्टली. म्हणजे काय करता माहितीये जय, तुम्ही आणखीन 2-3 जय निर्माण करताय. बरोबर आहे, बरोबर सर, बरोबर. आणि मग जयची जी आज परिस्थिती आहे ती आणखीन 2-3 होणार आहे ना. आणि आज लोक जयकडे बघून येतात, उद्या त्यांच्याकडे बघून यायला लागतील. पण शेवटी ह्युमन डिपेंडन्सी तिथेच राहिली ना. लेट्स अंडरस्टँड डेलिगेशन ॲट द फंडामेंटल लेवल. डेलिगेशन इज नॉट अबाउट हँडिंग ओव्हर वर्क फ्रॉम वन ह्युमन टू अनदर ह्युमन. Delegation is handing over a way of doing things from one human to another process. Okay. Because when you hand it over from human to human, ultimately human remains as a mortal element. उद्या जयला काय झालं तर मग उद्या जर जयला काय होऊ शकतं तर त्याला पण होऊ शकतं ना. बरोबर आहे सर, बरोबर आहे. राईट. म्हणून माणसाला डेलिगेट नका करू, प्रोसेसला डेलिगेट करा. कारण जेव्हा तुम्ही ती गोष्ट प्रोसेसमध्ये टाकता त्यावेळेला मग तो जय करतोय किंवा अभय करतोय, इट डझंट मॅटर. ओके, सो डेलिगेट इट टू द प्रोसेस फर्स्ट. दुसरं, यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल जय,
जर तुम्ही असं मला म्हणताय की तुम्ही फोन केल्यावर लोक येतात, याचा अर्थ तुम्ही पर्सोना ड्रिव्हन ऑर्गनायझेशन उभी करताय. ओके. जावेद हबीब काय आहे? माणूस आहे ना सर. हो. माणूस आहे ना. हो. उद्या त्याच्या हातून झाली चूक, मग काय होणार? अखंड ब्रँड, आज 1200 दुकान आहेत. एका दिवसात कागदाच्या इमारतीसारखं, म्हणजे पत्त्यांच्या इमारतीसारखं कोसळेल. सो डोंट क्रिएट अ ह्युमन डिपेंड कंपनी. कसं करायचं? आय एम व्हेरी हॅपी तुम्ही 5 वर्ष मार्केटमध्ये आहात. सी, आजच्या तारखेला तुम्हाला काय वाटतं? आनंद राठी स्वतः करतायत का? नाही, डेफिनेटली नॉट. दूर नको जायला, तुमच्याच मध्ये कोणतरी बसलंय नाईक इन्व्हेस्टमेंटचं. हो. कोण आहे? नाईक वेल्थ. हा, नाईक वेल्थचं कोणतरी बसलंय ना इथे. हो. इट इज नॉट निखिल ना? हा सर, भूपेंद्र जी आहेत आणि एस्टर पण आहेत नाईक. निखिल इज जस्ट अ फेस ऑफ द ऑर्गनायझेशन. कामं तर इन्स्टिट्यूशन करते आहे ना. बरोबर आहे. निखिलजी जवळजवळ आमच्याकडे आलेले त्याला 5-6 वर्ष झाली. ओके. कुठे ना कुठे त्या पर्सोना पासून नाईक वेल्थ हे ट्रान्झिशन जे झालेलं आहे, हेच ट्रान्झिशन आज निखिल पण इथे बसला नाही रिप्रेझेंट करायला. बघा, आज कोणतरी त्यांच्या ऑर्गनायझेशनचा रिप्रेझेंटेटिव्ह बसलेला आहे. जे लक्षात येते मला एकंदर काय बोलायचं? येस, आलं लक्षात सर, डेफिनेटली. पर्सोना पासून इन्स्टिट्यूशनची जर्नी करा. ओके. विवेकानंदजींनी एक गोष्ट, ज्यावेळेला रामकृष्ण मठ उभा केला, तर एक वाक्य त्यावेळेला म्हटलेलं, ते म्हटले की भारतीयांना अजूनही इन्स्टिट्यूशन्स कसे उभे करायचे याचं महत्व नाही कळलंय. पण पाश्चात्य लोकांनी आपल्याच देशातून ते सायन्स घेऊन जाऊन त्यांनी इन्स्टिट्यूशन्स उभे केले. आज स्टीव्ह जॉब्स नाहीये, पण ऍपल आहे. आज थॉमस एल्वा एडिसन नाहीये, पण जनरल इलेक्ट्रिक आहे. त्यामुळे जय कुठे ना कुठेतरी पर्सोना पासून प्रोसेस कडे जा. पर्सोना पासून पर्सोनाकडे नको जाऊ. तुझी जी 2 माणसं आहेत ना, त्यांना नवीन जय नको बनवूस. प्रोसेस जयला ना, जयचा सगळा एसेन्स प्रोसेस मध्ये गेला पाहिजे. आणि मग जयचा सगळा एसेन्स जेव्हा प्रोसेस मध्ये जाईल ना, तेव्हा ती प्रोसेस जो कोणी फॉलो करेल ना, तो जय वाटेल. ओके. बॉडी शॉप म्हणून एक कंपनी आहे, तुम्ही ऐकलं असेल. विमेनच्या ब्युटीला एनहान्स करण्यासाठी वेगवेगळे नॅचरल प्रॉडक्ट्स ते बनवतात. या कंपनीची ना थोडीशी स्टोरी वाचा. अनिता रॉड्रिक्स नावाची एक व्यक्ती होती, तिने ही कंपनी सुरू केली. ओके. आणि जर स्टोरी वाचून नंतर आहे ना, जा बॉडी शॉप मध्ये. तुम्हाला प्रत्येक बॉडी शॉपच्या दुकानात अनिता रॉड्रिक्सचा आत्मा आणि अनिता रॉड्रिक्सची स्माइल मिळणार म्हणजे मिळणार. दॅट इज कॉल्ड इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ अ इंडिव्हिज्युअल. स्वतःला इन्स्टिट्यूशनलाइज कर. ज्या कारणासाठी तू जगतोय, त्या कारणासाठी तू लोकांना फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करून देतोय, ते इन्स्टिट्यूशनलाइज कर. जी तळमळ जी आहे ना, कारण की त्या लोकांना ना तू बोलतोस तेव्हा तळमळ दिसते, आणि तुझा माणूस जेव्हा बोलतो ना तेव्हा ड्युटी दिसते. म्हणून तू फोन केल्यावर येतात आणि त्यांनी फोन केल्यावर येत नाही. बरोबर. तुझी तळमळ प्रोसेस मध्ये टाक. राईट, आलं लक्षात. येस. सो वी कॅन ऑलवेज स्पीक ऑन दिस लेटर. कधी तुला वेळ मिळाला वी कॅन स्पीक अँड डिटेल मध्ये जाऊ. नक्कीच सर, नक्कीच. ओके. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मस्त ब्युटी आणि थँक्यू. खूप चांगलं सांगितलं तुम्ही की त्याला किती आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीने स्वतः बिझनेस मध्ये बदल करणं. कारण आपण त्याच पद्धतीने बिझनेस करत राहणार आणि आपणच करत राहतो आणि नंतर मग पुढे कुणी तर टेक ओव्हर नाही करू शकत. पण एक चांगल्या प्रकारे तुम्ही ते इन्स्टिट्यूशनलाइज कसं करायचं सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन अंकुर जी आप है, आप पूछ रहे क्वेश्चन अंकुर जी. विकास भागवत.
विकासजी, विजय टेलीजी. हॅलो. विजय खूप जुने मित्र आहेत. तुमचा कॅमेरा चालू करा. येस येस येस. हॅलो. येस बोला. हा नाही, माझे डायरेक्ट असा आता प्रश्न नाही, कारण का एवढी उत्तर आता ऐकली त्याच्यात आम्ही किती मागे आहोत ते आमच्या लक्षात येत आहे. आम्ही सगळ्यात त्याच चुका करत राहतो. आम्हाला वाटतं आम्ही खूप मोठं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, तो प्रयत्नातच राहतो. आणि ह्या बेसिक गोष्टींपासून जर आम्ही व्यवस्थित जर पुढे दर प्रत्येक वेळेला जेव्हा माणूस आम्ही करायला बसतो ना, त्यावेळेला आम्हाला घाई असते. ते आम्हाला पुढच्या 1-2 महिन्यातच करायचं असतं आणि 2 वर्ष काही करत नाही. 2 वर्षानंतर परत घाई असते, परत ते 2 महिन्यातच करायचं असतं. त्याच्यामुळे आमच्या लक्षात येतं आता एवढं 1 तास 1.5 तास जे आम्ही ऐकतोय त्याच्यावरून लक्षात येते की वेळ तुम्हाला द्यायचा आहे आणि तुम्हाला त्या प्रोसेसेस स्टेप बाय स्टेप घेऊन जाणं गरजेचं आहे हे लक्षात येतंय. त्यामुळे माझ्याकडे आता प्रश्न नाहीये, कारण माझ्या मनात सगळे प्रश्न येतात, त्याची उत्तर मला मिळत चालली आहेत समोरासमोर. कदाचित जास्त वेळ चालेल तर आणखीन उत्तर मिळत जातील, पण आमच्या लक्षात येतंय की आम्ही काय चुका करतोय ते. तर एकदम स्टेप बाय स्टेप सगळं चाललंय. त्याच्यामुळे सरांना मी पर्सनली पण भेटलो होतो. मला वाटतं या गोष्टीला आता 3.5-4 वर्ष कदाचित होऊन गेली होती. 4 वर्षापेक्षा जास्त झाली. आपण इथे नाश्ता केला होता. एक्झॅक्टली सर. बेलापूरचं ते हॉटेल मला आठवत आहे. मला वाटतं येस 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 येस. मॉर्निंगला आलो होतो आणि मला वाटतं आपण ऑलमोस्ट 1.5-2 तास बसलो होतो त्यावेळेला. तर त्याच्यात नंतर खूप गोष्टी चालू झाल्या चेंजेस करायला आणि अजून ती प्रोसेस चालू आहे. आणि मला लक्षात येतंय अजूनही मला त्याच्यात खूप काही गोष्टी करण्याची गरज आहे. काही रिप्लिका करायचा कामाला सुरुवात केली, पण तो त्या वेगात झाल्या नाहीयेत. पण बऱ्यापैकी गोष्टी प्रोसेसमध्ये आता येत आहेत बऱ्यापैकी. तर थँक्यू व्हेरी मच. त्या 4 वर्षापूर्वीच्या गोष्टीसाठी मी परत एकदा थँक्यू बोलतो. आणि आजही आता या 1 तासात ज्या काही गोष्टी ऐकल्या त्याच्यावरनं मला भरपूर गोष्टी म्हणजे क्लिअर होत आहेत की आम्ही प्रोसेसमध्ये कमी पडतोय ते. विजयजीने बोलताना एक गोष्ट बोलली आणि ते दॅट रिअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. घाई नाहीये, साधना आहे ही साधना. तुम्हाला जर उद्योग म्हणजे ना 4 पैसे कमवायचं हे वाटत असेल ना, मग तो तुमचा फील्ड नाहीये. मग ना तुम्ही काहीतरी दुसरं करा. ओके. उद्योग उभा करणं ही साधना आहे. आज किर्लोस्करांना आपण किती वर्षानंतर आज आपण त्यांचा उदो म्हणा किंवा, कारण की ती इतक्या वर्षाची साधना आहे ना. आपल्या प्रत्येक मराठी उद्योजकाने उद्योगाकडे एक साधनेच्या रूपाने पाहावं आणि ती साधना जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण करेल ना, त्यावेळेला आपण एक असा उद्योग उभा करू जो सस्टेनेबल असेल. आणि प्रारंभ बद्दल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण मी पुन्हा एकदा या चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकतोय. मी जे काही बोलतोय ना ह्याच्या आणखीन डिटेलमध्ये हे जे फंडामेंटल्स मी आज तुमच्याशी बोलतोय हे फंडामेंटल्स अजून डिटेलमध्ये मी प्रारंभ या कार्यक्रमातून मराठीतून आपल्या सगळ्या उद्योजकांसाठी प्रत्येक शनिवारी सकाळी 10 ते 11 ह्या वेळेमध्ये एक विषय घेऊन तो आपण कसा इम्प्लिमेंट करू शकतो याच्यावर आमचा माणूस पुढची 15 महिने आहे. कारण की आमचं कॅल्क्युलेशन म्हणतं की प्रत्येक उद्योजकासाठी पुढची येणारी 15 महिने खूप महत्वाची असणार आहेत. जसं शिवकलाजी म्हणत होत्या की अरे आजच्या सिच्युएशनचं उत्तर काय आहे, तर आजच्या सिच्युएशनचं उत्तर आज नाही, पण पुढच्या 15 महिन्यात एकत्र काम करून ना आपण सगळे उभं करू शकतो. आणि म्हणून 15 महिने हा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. विनामूल्य कार्यक्रम आहे मराठी उद्योजकांसाठी. मराठीत आहे म्हणून मराठी उद्योजकांसाठी. हिंदीमध्ये आपण दररोज दर्पण नावाने हा कार्यक्रम करतो. तर माझी रिक्वेस्ट राहील की जर तुम्हाला माझ्या आजच्या कॉन्व्हर्सेशन मधून काही सायंटिफिक एव्हिडन्सेस मिळाले असतील ना, तर हे सायन्स शिकायसाठी आहे ना, दर शनिवारी नक्की नुसतं रजिस्टर करू नका, कारण की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची नावं रजिस्टर्ड आहेत पण कार्यक्रमाला नाही आलेले आहेत. ओके. तर या कार्यक्रमाला आणि 1 तासाचा हा जो करेक्शनचा जर्नी आहे ना, हे आपल्याला लक्षातही येणार नाही की आपण कधी केपेबिलिटी बिल्डिंगवर काम सुरू केलं आणि आपण ऑलरेडी तिथे पोहोचतो आहोत. सो प्लीज कम फॉर प्रारंभ. या. येस सर, थँक्यू. नेक्स्ट रुपाली मॅडम, तुम्हाला प्रश्न आहे.
हो, म्हणजे मी आता ऐकलं, सरांना मी ऐकलेलं आहे आधी पण. ऐकू येतंय ना, माझा आवाज येतोय? हो. येस. सो बेसिकली आता प्रारंभ आणि याच्याबद्दल जे सरांनी सांगितलं, सो मी दर्पण ऐकत असते आणि प्रारंभ पण आता विजयचं एक मला वाक्य हे झालं की आम्हाला म्हणजे आम्ही त्यात चुका करत असतो किंवा घाई नसते, कधीतरी करायचे आहे. आणि सरांनी तुम्ही असं म्हटलं की बिझनेस हा एक साधना आहे. पण मला अजून एक तिसरा प्रश्न आहे, जी यंग जनरेशन आहे, म्हणजे माय सन is 17, 18, the teenage, or जी 18 to 25 वाले, these people are saying की हे असं झालं पाहिजे. कारण का फेसबुक, ट्विटर, तुमचे जे काही आता जी व्हॉट्सअप, जे काही लगेच आहेत ना, ते काय म्हणतात, हे बघा यांना कसं मिळालं, तुम्हाला काय इतका वेळ कुठे लागतो, थोडा एवढा वेळ लागत नाही बिझनेसला. सो द ट्रेंड इज people are saying की यंग जनरेशन saying की तुम्हाला इतका वेळ लागला म्हणजे तुम्हाला बिझनेस काही कळत नाही. आणि तुम्ही म्हणताय ती साधन आहे, ते आम्हाला कळतं. म्हणजे आम्ही जे आता 5-6 वर्ष जे काही बिझनेस चालू करतोय किंवा 20-25, कारण मी दर्पण मध्ये पण ऐकते, दोज आर डुइंग बिझनेस फ्रॉम सिन्स लास्ट 25 years ऑल्सो, दे आर सेइंग अरे ये तो बात हमको पता ही नहीं थी. सो व्हॉट इज एक्झॅक्टली, म्हणजे हा सुवर्ण मध्ये साधला तर लोक म्हणतात छे, म्हणजे तुम्हाला कदाचित येत नाही ना, म्हणून मग आम्ही असं म्हणतो अरे बापरे आपल्याला येत नाही की काय, आपल्याला तो स्पीड घेतला पाहिजे. आणि ऍट दिस मुवमेंट यू आर सेइंग की ही साधन आहे, हळूहळू चालायला पाहिजे, तो ससा आणि कासवासारखं. सो व्हॉट इज ट्रू, काय करायला पाहिजे? आपण आपल्या स्वतःच्या 18-19 वर्षामध्ये गेलो ना आणि स्वतःला पाहिलं ना, तर आपल्याला लक्षात येईल ही मुलं आहेत ना, आपल्यापेक्षा काही खूप वेगळं बोलत नाहीये. ओके, तेव्हा पण आपण आपल्या आई वडिलांना असंच म्हणत होतो. त्यामुळे इथे एक वयाचा पण एक आणि एक्सपोजरचा पण एक भाग आहे. पण जे सस्टेन उभं करायचंय ना, ते तुम्ही इंडियन फिलॉसॉफी बघा किंवा इंडियन आर्ट फॉर्म्स बघा, हे सगळे स्लो आहेत. ओके, हे हिपहॉप सारखे नाहीये. ओके, तुम्ही तुमचं भरतनाट्यम म्हणा, हे सगळे आपले व्यायामाचे प्रकार बघा, हे सगळे स्लो आहेत. कारण त्यातून तुम्हाला सस्टेन आणि मुळावर काम करणाऱ्या, म्हणजे मूलभूत गोष्टींवर काम करणाऱ्या गोष्टी मिळतात. ओके, त्यामुळे मुलांचा जो सुवर्ण मध्य कसा साधायचा, मुलांना एक्सपोजर देणं. ओके, आणि काही गोष्टी त्यांना स्वतः करून चुकून शिकाव्या पण लागणार. म्हणजे मी रुपाली मॅमला किती सांगितलं ना, तुम्ही बदला बदला बदला, जोपर्यंत रुपाली मॅमला स्वतःला रिअलायझेशन होत नाही ना, सेल्फ रिअलायझेशन, तोपर्यंत तो बदल नाही घडणार आहे. मुलांच्या बाबतीत पण तेच आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी लहान होतो ना, मला कुठेही असा होल वगैरे दिसला ना, मी असं बोट त्याच्यामध्ये घालायचं. ओके, माझे आई वडील मला खूप सेव्ह करण्याचा प्रयत्न करायचे. एकदा मी ना इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये बोट घातलं, मग काय झालं असेल, मला सेल्फ रिअलायझेशन झालं की हे चुकीचं आहे. आणि तेव्हापासून मला माझ्या आई वडिलांना मला सेव्ह करण्याची गरज लागली नाही, कारण की माझ्या रिअलायझेशन मधून मला लक्षात आलं की हे चुकीचं बिहेवियर आहे. ओके, त्यामुळे एक ऍस्पेक्ट, ओके, मी सगळं म्हणत नाही, एक ऍस्पेक्ट जो आहे तो वेळेचा आहे, त्यांच्या वयाचा आहे, त्या वेळेची जी मेंटल स्टेट आहे त्याचा आहे. ओके, पण ऍट द सेम टाइम मी ज्यावेळेला साधना म्हणतोय, याचा अर्थ असा नाहीये की मी एखादी गोष्ट करायला अनेक वर्ष लावावेत. माझ्या कामामध्ये स्पीड तर असायलाच पाहिजे. मला आजूबाजूच्या टेक्नॉलॉजी आणि आजूबाजूच्या होणाऱ्या बदलांबरोबर स्वतःला स्पीडी कोपअप तर करायचंच आहे. फक्त माझा बिझनेस कडचा व्ह्यू हा शॉर्ट टर्म नसावा. मुलं म्हणतात ते काही चुकीचं पण नाहीये की अरे एवढे वर्ष कसे लागतात, याचा अर्थ आपण काही ऍक्टिव्हिटीज खूप स्लो करतोय. त्यामुळे आपल्याला ऍक्टिव्हिटीज, आणि दर्पण किंवा प्रारंभ देखील तुम्हाला कधीच हे सांगणार नाही की तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये स्लो राहा. उलट मी उदाहरण देतो की ज्या दिवशी जनता लॉकडाऊन होता ना, जनता लॉकडाऊन म्हणजे पहिला डे ऑफ लॉकडाऊन, दर्पणचा लॉन्च त्याच दिवशी झाला. आम्ही आता लॉकडाऊन झालं, आता काय करायचं, मग आमच्या कस्टमर्सचं काय होईल, एवढा विचार नाही केला ना. आज लॉकडाऊन, आजपासून दर्पण.
आणि दर्पण त्या दिवसापासून आज, सो वी आर व्हेरी फास्ट इन ऍक्शन अँड वी से आवर बिलिव्हर्स अँड पीपल हॅव टू बी व्हेरी फास्ट इन ऍक्शन. युअर व्ह्यू शुड नॉट बी व्हेरी शॉर्ट. म्हणजे तुम्ही अनेक वर्ष मध्ये प्रोसेस बनवा असं नाहीये. तुम्हाला प्रोसेसेस तर बनवायच्याच आहेत आणि त्यांना सिच्युएशनच्या हिशोबाने बदलायच्याच आहेत आणि त्यात तुमची स्पीड तर असायलाच पाहिजे नो. पण हे करत असताना तुमचा अल्टिमेट व्ह्यू जो आहे, जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, त्याचा व्ह्यू शॉर्ट टर्म ठेवू नका नो. आणि करत असताना नुसती घाई करून ऍक्टिव्हिटी करू नका. घाईमध्ये बऱ्याच वेळेला ऍक्टिव्हिटी होते. ते ऍक्टिव्हिटी मधून अकम्प्लिशमेंट काय मिळणार आहे नो, त्या अकम्प्लिशमेंटवर लक्ष देऊन मिनिमम नाही, मॅक्सिमम नाही, ऑप्टिमम करायचंय. ओके. पूर्ण दर्पण, ट्रान्सगनायझेशन, गीता, उपनिषद आणि ज्ञानेश्वरी हे एकच गोष्ट सांगते. ती जर आपण केली ना तर हा जो सुवर्ण मध्य जो तुम्ही म्हणताय ना तो साधला जाईल. न भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. आणि तेच तुमची गीता सांगते की बॅलन्स. त्यामुळे ज्यावेळेला आपण बॅलन्स्ड अप्रोच ठेवू, म्हणजे नवीन पिढीकडे असणारा उत्साह, नवीन पिढीकडे करण्याची उमेद आणि घाई, आणि त्याचबरोबर आपला अनुभव, आपलं एक्सपोजर आणि आपली डेप्थ, याचं जेव्हा कॉम्बिनेशन आपण करू ना त्यावेळेला या गोष्टी घडतील. उलट रुपाली मॅम, तुम्ही इतकं छान काम करताय याच्यावर. म्हणजे तुम्ही आता बोलताना 17-18 वर्ष किंवा 28 वर्षाच्या मुलांचं बोललात, पण तुम्ही रूटवरच काम करताय. तुम्ही अगदी 4-5 वर्षाच्या मुलांसाठी ज्या वेळेला तुम्ही, माझी मुलगी देखील रुपाली मॅमच्या फुलपाखरू कार्यक्रमाला आहे नो, आणि त्या ज्या वेळेला श्लोक म्हणतात किंवा इथून त्या संस्काराची सुरुवात आहे नो, तर कुठे ना कुठे हा सुवर्ण मध्य साधणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जण त्या ऍक्टिव्हिटीज करता आहेत, पण नुसतीच त्यांना घाई आहे म्हणून आपण घाईत वाहून जायचं नाही आणि मला स्लो करायचं म्हणून अगदी स्लो राहायचं नाही. ओके. ही मुलं जी असतात ना, ही त्या जेव्हा पाऊस पडतो ना जोराने, त्यावेळेला जे पाणी असतं ना तशी असतात ती. खूप जोर असतो, खूप प्रवाह फास्ट असतो, पण गढूळ पण असतं ते. त्यामुळे आपल्याला डेप्थ लक्षात येत नाही आणि जर आपण त्यात उतरलो ना तर आपणही वाहून जाऊ शकतो. पण ज्या वेळेला थंडी असते आणि ज्यावेळेला पाणी फ्रीज झालेलं असतं, संथ झालेलं असतं, त्यावेळेला आपल्याला त्याचा तळ देखील दिसतो. त्यामुळे आपल्याला डिसिजन घेता येतं की उतरायचं की नाही उतरायचं. ही मुलंच नव्हे, तुमच्याकडे नवीन एम्प्लॉईज पण अशी येतील ज्यांच्यामध्ये खूप एनर्जी असेल, असा खळखळाट असेल नो, तर त्या खळखळाटाचा उपयोग तर करायचाच आहे, पण त्याला बॅलन्स देखील करणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपणच वाहून जाऊ. So does that answer your question, Rupali ji? येस, छान. विकास भागवत, तुम्हाला आहे प्रश्न? माईक बंद आहे तुमचा विकास. माईक. हॅलो. हा, सरांनी ऍक्च्युली आतापर्यंत जे वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी प्रोसेसवर पण सांगितलेलं आहे. तर खरोखर म्हणजे आता नवीन प्रश्न उभाच राहत नाही, कारण त्याच मुद्द्यांवर अडकलोय की ज्या प्रोसेसचा विचार आधी केला नाही, त्या प्रोसेस इतक्या इम्पॉर्टंट आहेत आणि काही करतोय तर त्याही कमी पडत आहेत. तर ऍक्च्युअल आता काय केलं पाहिजे याच्या पुढे, तर म्हणजे बॅक ऑफ द माइंड त्याच गोष्टी चालू आहेत. त्यामुळे नवीन प्रश्न उभा राहत नाही, जे इतरांना असं मार्गदर्शन करत त्याच्यातूनच नवीन इन्साइट्स मिळत आहेत. त्यामुळे थँक्यू सर. ग्रेट ग्रेट. अजून कोणाला प्रश्न असेल नाही तर मग आपण संपू शकतो हे सेशन. कोणाला काही आहे प्रश्न? इस्तबान, भूपेंद्र मोरे, शर्मिला, अंकुर. हॅलो, कोणी आहे अवेलेबल? हा वैभव. मला कुंदन सरांना विचारायचं आहे की सपोज आमच्या कंपनीसाठी काय गाईडलाईन किंवा गायडन्स पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्हाला? नक्कीच करा. एक मिनिट सर, सगळ्यात पहिल्यांदा प्रारंभला चालू करा अटेंड करायला, तर तुम्हाला खरं विषयातलं गांभीर्य पण कळेल
आणि मग तुम्ही आणखीन प्रॉपरली सरांशी कनेक्ट होऊ शकाल. कारण आज एका सेशन मधून जर तुम्ही एनलाइटन झाला असाल तर प्रारंभ तुम्हाला मुक्तीपर्यंत नक्कीच पोहोचायला मदत करेल. येस सर, बोला. कुंदन सर. या सो प्रारंभ आणि दर्पण हे दोन अव्हेन्यू तर ओपन आहेत. ओके, मी जर आजच्या कॉन्व्हर्सेशन मधून काहीही व्हॅल्यू तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो असेल, तुम्हा सगळ्यांना अपील आहे की प्रत्येक मराठी उद्योजकाला त्याने प्रारंभ किंवा दर्पण यापैकी कोणताही एक कार्यक्रम अटेंड करावा किंवा दोन्ही अटेंड करावे यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करा. कारण आता याच्या पुढे आहे ना, मराठी माणसाने उद्योगात यावं, मराठी माणसाने उद्योगात यावं, मराठी माणसाने उद्योगात यावं याच्या पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि मराठी माणसाने एक शाश्वत उद्योग उभा करावा ही चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. कारण उद्योग उभा केला गुड, पण त्याच्यात जर फेल्युअरची संख्या वाढली ना तर पुढच्या पिढीला उद्योग उभा करा हे सांगण्याची आपली लायकी राहणार नाही. आपल्याला सक्सेस रेट पण वाढवावा लागेल आणि आपल्याला शाश्वत उद्योगांचे केस स्टडीज पण उभ्या कराव्या लागतील ज्या मराठी असतील. त्यामुळे आता मराठी उद्योजकाला फक्त करोंगे मरोंगे चलो वंदे मातरम करण्याच्या पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे एकीकडे तर आपल्याला सांगायचंच आहे मराठी उद्योजकांना की लोकांना की तुम्ही उद्योगात या, पण जे आले आहेत ते सस्टेन कसे होतील आणि त्यातून मॅक्सिमम सक्सेस स्टोरीज. कारण की एक सक्सेस स्टोरी आहे ना कमीत कमी 10-15 लोकांना तरी काहीतरी करण्याची उमेद देईल, पण एक फेल्युअर जो आहे ना हजारोंना स्टेप घ्यायपासून मागे करेल. त्यामुळे आपल्याला त्या सक्सेस स्टोरीज आणि आपल्याला त्या सस्टेनेबल ऑर्गनायझेशन उभ्या करायच्यात. आपल्या लोकांना ह्या गोष्टीचा विश्वास बसला पाहिजे की अरे आम्ही नुसतं उद्योग करा नाही, ही बघा हे आमचे रोल मॉडेल आहेत. यांनी गेले 25 वर्ष उद्योग केला, यांनी जवळजवळ 50 वर्षापासून यांचा उद्योग चालू आहे. ही उदाहरणं जेव्हा निर्माण होतील ना त्यावेळेला मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर या उद्योग क्षेत्रात येईल असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न प्रारंभच्या मार्फत किंवा दर्पणच्या मार्फत आहे. तर जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा पोचवा. मी या एका पर्टिक्युलर संस्थेचा आहे किंवा ते काही मनात न ठेवता, कारण की तिथे आम्ही कोणत्याही संस्थेबद्दल किंवा तिथे आम्ही कोणत्याही प्रकारचं ब्रॅकेट ठेवत नाही. तुम्ही उद्योजक आहात आणि तुम्हाला एक शाश्वत उद्योग उभा करायचा आहे, ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यासाठी आहे. आय थिंक मला एवढंच बोलावं. एक प्रश्न शर्मिला पवार मॅडमचा. आणि तुम्ही जर जसं सर म्हटलं तसंच अर्थसंकेतचं काम चालू आहे की अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करणं, प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करणं आणि सुप्रसिद्ध लोकांना सर्वसामान्यांसमोर आणणं. ह्या सक्सेस स्टोरीज आल्याच पाहिजेत लोकांसमोर. शर्मिला मॅडम, तुमचा प्रश्न. नमस्कार कुंदन सर. म्हणजे आपण प्रोडक्ट साठी वगैरे तुम्ही सांगितलं की तुम्ही एक प्रोसेस तयार करू शकता, पण सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी ते नाही होत. कारण की माझं कसं पार्लर आहे, मग त्याच्यामध्ये जेव्हा मी फेशियल वगैरे अशा गोष्टी करतो तर प्रत्येकाचा ह्युमन टच असतो. तर समजा मी फेशियल करते तर माझी पद्धत वेगळी आहे, किंवा जी मुलगी प्रोसेस जरी आपण दिली तरी जो स्टाफ आपला करतोय फेशियल तर त्याची प्रोसेस थोडीफार बदलते, किंवा तो टच एखाद्या वेळेस क्लायंटला आवडतो. तर अशा वेळेस आपण कसं ते मॅनेज करू शकतो, त्याच्यामध्ये आपण कसं प्रोसेस मध्ये सस्टेनेबल राहू शकतो. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शर्मिलाजी, सर्व्हिस इंडस्ट्री ही प्रॉडक्ट पेक्षाही जास्त प्रोसेस ओरिएंटेड आहे. ओके, उदाहरणार्थ तुमच्याच इंडस्ट्रीतले घेतो ना मिस्टर जावेद सरांचं ऐकलं मी आता तुमच्याकडूनच. जावेद सर तर जाऊन एकही केस कापत नाहीत आता, पण त्यांची ऑर्गनायझेशन आज 1200 सलॉन चालवते ना, ते फक्त प्रोसेसच्या जोरावर आहे. येस, ह्युमन टच असणार आहे, पण एक एलिमेंट आपल्याला डिस्कस करायला इथे वेळ मिळाला नाहीये, तो म्हणजे कल्चर. ओके, तुमचा जो ह्युमन टच आहे ना दॅट कॅन बी रिप्लेस्ड बाय द कल्चर. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये कल्चर एस्टॅब्लिश करता, म्हणून मी मुद्दाम उदाहरण दिलं अनिता रॉड्रिक्सचं. अनिता आता जिवंतही नाहीये, पण अनिताच्या दुकानामध्ये गेल्यावर अनिता असण्याचा आभास होणं, राईट, टेल्कोच्या पुण्याच्या फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर JRDचा आभास होणं, सुमंत मुळगावकरांचं तिथे अस्तित्व जाणवणं, हा कल्चरचा भाग आहे.
त्यामुळे जो तुम्ही ह्युमन टचचा म्हणताय ना, येस, ह्युमन टच इज इम्पॉर्टंट, पण त्या ह्युमन टचला तुम्ही कल्चरने कन्वर्ट करू शकता. ओके, कल्चर म्हणजे संस्कृती, संस्कारांपासून बनते संस्कृती. शर्मिलाजी, तुमचे जे संस्कार आहेत ना, हे संस्कार ज्यावेळेला तुमच्या ऑर्गनायझेशनला तुम्ही द्याल ना, त्यावेळेला लोक त्या व्यक्तीच्या टच पेक्षा त्या संस्कारांसाठी येतील तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, आणि तिथे तुम्ही त्या ह्युमन टचला रिप्लेस करू शकाल. ओके, तुम्हाला बऱ्याच वेळेला जावेद हबीब मध्ये काम करताना देखील आम्हाला हा इनिशियल स्टेजला हा प्रॉब्लेम यायचा की हा पर्टिक्युलर हेअर स्टायलिस्ट असला की मग लोक यायची किंवा आल्यावर डिमांड करायची. ओके, कारण त्यांना तो इनिशियल स्टेजला त्यांना तो कम्फर्ट त्या माणसाकडून मिळत होता. पण ज्या वेळेला ते माझ्या कल्चरमध्ये आलं ना, त्यात त्याला लक्षात आलं की अरे हाच कम्फर्ट मला मिळतो. मी अंधेरीच्या सलून मध्ये गेलो काय आणि बेलापूरच्या सलून मध्ये गेलो काय, लोकांना त्या माणसाशी प्रेम नाहीये. जो कम्फर्ट तुमच्या इथे आल्यानंतर मिळतो, कम्फर्ट जर आपण क्रिएट करू शकलो ना, तर ह्युमन टच. आणि नुसतं त्याच नाही, म्हणजे नुसतं जावेद हबीब हे उदाहरण नाहीये. तुम्ही त्या फील्ड मधले आहात, तुम्हाला कपिल्स माहिती असेल. कपिल्स आतापर्यंत तिथपर्यंत पोहोचला नाहीये, पण पुढच्या 2 वर्षात आम्ही कपिल्सला त्या लेवलला पोहोचू, यु नो, जिथे ह्युमन डिपेंडन्सी कमी होईल. सो आता तुम्ही कल्चर पर्यंत कसे पोहोचणार? मार्ग प्रोसेस मधूनच आहे मॅम. सिंपल सांगतो, आपण एखाद्याच्या घरात जातो, आपण बाहेर चप्पल काढून जातो ना, एखादा माणूस म्हणतो नाही 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 आमच्याकडे चालतं या घरामध्ये, पण आपण जेव्हा त्याच्या घरात जाऊन चपलेसकट बसतो ना, त्यावेळेला आपल्याला आतून कुठेतरी आपल्याला वाटत असतं अरे हे काय कोणाच्या घरात चप्पल घाल, असं होतं ना. कारण आपली संस्कृती आणि आपले संस्कार तसे आहेत. ओके, पण ही संस्कृती आणि संस्कार कायम तसे नव्हते. कदाचित एका काळामध्ये कधीतरी कोणाच्या तरी चपलेला घाण लागून घरात आली असेल, मग त्यांनी त्याला प्रोसेस बनवलं की घराच्या बाहेर चप्पल काढून यायचं, घराच्या बाहेर चप्पल. आता हे घराच्या बाहेर काढायचं एक दिवशी ती जी प्रोसेस होती ती हॅबिट झाली, आणि ती हॅबिट नंतर जाऊन संस्कार झाला, आणि त्या संस्कारातून संस्कृती आली. त्यामुळे संस्कृतीची पण सुरुवात तुमच्या प्रोसेस पासूनच होणार आहे. प्रोसेस मध्ये फक्त प्रोटोकॉल येत नाही. तुम्ही जे म्हणता ना ह्युमन टच, की मी अशा पद्धतीने हात फिरवते, हा प्रोटोकॉल झाला. असं करते मी, हा प्रोटोकॉल झाला. ओके, पण ते करत असताना मी बोलते काय, यु नो, माझं एकंदर शरीराची ठेवण कशा पद्धतीची असते, यु नो, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं असतं, या सगळ्यांचा मिळून त्याला एक्सपिरियन्स मिळत असतो. त्या फक्त व्यक्तीच्या हाताचा नाही, तो एक कॉम्पोनंट झाला. त्यामुळे ह्युमन टचला तुम्ही संस्कृती निर्माण करून रिप्लेस करू शकता. काम आहे तुमचं, 1 सलून असू दे किंवा 4 असू दे, तुम्हाला सुरुवात प्रोसेस पासूनच करायची. ग्रेट सर. आणि पहिल्यांदा मला वाटतं इतक्या खोलात जाऊन कुठला विषय समजून सांगण्याचा प्रयत्न कोणीतरी केलाय. आजपर्यंत बऱ्याच लोकांना आम्ही भेटलो आहोत, म्हणजे सगळे जणांना आम्ही वेगळ्या जणांशी भेटवले. नितीन पोद्दार असतील, प्रदीप लोखंडे सर असतील, पण तुम्ही ऍज अ बिझनेस कोचच आहात आणि तुमचा त्यातला हातखंडा आज नक्कीच समजून आलेला आहे की एखादा विषय समजावताना त्यात किती खोलीने तुम्ही तो प्रॉपरली समजावून सांगू शकता. आणि आता तुम्ही सारखं जे ह्युमन आणि माणसांच्या जर डिपेंडेबिलिटी बद्दल बोलताय, तर इंडस्ट्री 4.0 आता सगळ्याच बदलावत आहे. तर तुमचं 1-2 मिनिटाचं इन्साइट सर इंडस्ट्री 4.0 वरती पाहिजे होतं. 4.0 तसा पण कार्यक्रम येतो आहे. रचना, तुमच्याकडे लिंक आलेली आहे का? नाही सर. अच्छा, मी पाठवतो, सगळ्यांना पाठवा. सॅटर्डे क्लबचा मी मेंबर आहे, एलिटचा मेंबर आहे. एलिटच्या पुढाकाराने आणि सॅटर्डे क्लबच्या मदतीने आपण 4.0 वर ज्यांनी पहिल्यांदा पुस्तक लिहिलं त्या वक्त्याला घेऊन येतो आहोत 18 तारखेला.
ओके, तर त्या 11 तारखेचा कार्यक्रम हा सगळ्यांसाठी ओपन आहे. ओके, तुम्ही सॅटर्डे क्लबचे मेंबर आहात किंवा नाही आहात तरी हा कार्यक्रम तुमच्यासाठी ओपन आहे. त्याची लिंक मी अर्थसंकेतकडे देतो, त्यांनी सगळ्यांकडे द्यावी. ओके, त्यांच्याकडून तुम्हाला 4.0 बद्दल ऐकायला मिळेल. माझ्यासाठी 4.0 हा 7 वर्षापूर्वी सुरू झाला. ओके, आम्ही ज्यावेळेला उद्योजकांशी बोलायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही त्यांना यू हॅव टू बी रेडी फॉर ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हा रेडीनेस तुम्हाला तेव्हाच येईल ज्यावेळेला तुम्ही तुम्ही काय ऑटोमेट करणार. जर तुमच्या मॅन्युअल प्रोसेसेस प्लेसमध्ये नाही आहेत तर ऑटोमेट काय करणार, यु नो. तर तेव्हापासून आपण या गोष्टीवर बोलतोय. येणारं जग जे आहे ना हे प्रोसेस ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं जग असणार आहे. त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या उद्योजकांना आजपासूनच त्या गोष्टीसाठी, आजपासून म्हणजे वेळ ऑलरेडी हातातून गेलेला आहे, आता घाई करायला लागणार आहे थोडीशी त्या गोष्टीला समजून घेऊन त्याच्या हिशोबाने स्वतःला अडॅप्ट करण्यासाठी, यु नो. सो 4.0 येत नाहीये, 4.0 येत नाहीये, ऑलरेडी आलेला आहे. ओके, सो थोडस आपल्याला चपळाईने ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा माझ्या बिझनेसमध्ये मी कसा उपयोग करू शकतो. तुम्हाला स्वतःला आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रिएट करा असं म्हणत नाहीये. जे काही क्रिएशन झालेलं आहे ते मी कसं अडॅप्ट करतो. आपण म्हणजे माझा 3-3.5 वर्षापूर्वीचे लेक्चर्स जर कोणी ऐकले तर लक्षात येईल की मी त्यावेळेला म्हणत होतो की वी हॅव ऑलरेडी पास्ट इन्फॉर्मेशन एज, IT एज आपण ऑलरेडी पास केलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटतं वी आर इन टू IT एज. नो 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 नो, वी हॅव ऑलरेडी क्रॉस्ड IT एज. यु नो, इट इज अ विजडम एज that we are living in, and wisdom age is about 4.0. आता जो डेटा आणि नॉलेज जे जमा झालंय ना त्या नॉलेजचा उपयोग करून कशा पद्धतीने बिझनेसेस करता येतील म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सगळ्या गोष्टी 4.0चा पार्ट आहेत, यु नो. तर याच्याबद्दल आणखीन माहिती तुम्हाला कार्यक्रमातून मिळेलच 11 तारखेच्या, you know. So I am not the authority to talk on this, but we have been talking about it. आम्ही त्याला 4.0 असं काही पर्टिक्युलर नाव दिलं नव्हतं. या येस थँक्स सर. मी आता रिसेंटलीच एक पुस्तक मागवलं होतं, इंडस्ट्री 4.0, डॉक्टर भूषण केळकर यांचं. कोणाला पाहिजे तर मी लिंक देईन त्याची. आणि त्याच्यात जे वाचले ते सरांनी जे सांगितलंय ते म्हणजे एक भयानक परिस्थितीत सध्या आपण आहोत. इट इज अराइव्ड. आणि म्हणजे हॉटेलमध्ये जेवण बनवायला रोबोट्स आलेले आहेत, हॉटेलमध्ये वेटरच्या जागी रोबोट आलेले आहेत, गावामध्ये शेतामध्ये पाणी द्यायला रोबोट्स आलेले आहेत. आणि म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही अशा सगळ्या ठिकाणी रोबोट्स आलेले आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. आणि आपण जर त्या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यावर, तंत्रज्ञानावर आरूढ झालो नाही तर आपण नक्कीच बाहेर फेकले जाऊ. आणि मोठमोठ्या कंपन्यांनी ऑलरेडी याच्यामध्ये मुसंडी मारलेली आहे. जिओचं जर तुम्ही बघता गेल्या लॉकडाऊन पासून त्यांच्याकडे जी काय गुंतवणूक आलेली आहे, भारतातली एकमेव कंपनी ज्याच्यामध्ये गुंतवणूक येते, त्याचं कारण सुद्धा हेच आहे, कारण ते इंडस्ट्री 4.0 रेडी आहेत. आणि सरांनी जे सांगितलं त्यांचा जो कार्यक्रम येतोय तो नक्कीच अटेंड करा. हे पुस्तक सुद्धा वाचा. आज शाळा कॉलेजेस सुद्धा पुढे जाऊन बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आणि जर शाळा कॉलेजमध्ये मुलांना टेक्नॉलॉजी शिकवत नसतील तर मला वाटतं ते शाळा कॉलेजेस सुद्धा मुलांनी न जाण्यातच शहाणपणा जास्त होईल. तर सर आपण वाइंड अप करूयात. तुम्ही काय सांगू इच्छिता? त्या पुस्तकाचं नाव आता अमितजींनी सांगितलं, तेच वक्ते या कार्यक्रमासाठी येत आहेत. मी लिंक तुमच्या चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. सो आय वुड एक्सपेक्ट एव्हरीवन टू प्लीज रजिस्टर आणि या कार्यक्रमाचा फायदा जास्तीत जास्त उचला. या सो वी विल कन्क्लूड. थँक्यू सो मच अर्थसंकेत हा प्लॅटफॉर्म उभा करण्यासाठी आणि मला इथे इन्व्हाइट करण्यासाठी. थँक्यू सो मच टू एव्हरीबडी हू हॅज अटेंडेड दिस डिस्कशन. तुम्ही मला आणि माझ्या संस्थेला तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या
कंपनीमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आपण पहिले इंट्रोडक्शन घेऊया सगळ्यांचं आणि नंतर कुंदन सरांपासून सुरुवात करू. हाय सर, माझं नाव वैभव बागवे. मी डिवाइन हेल्थकेअरचा को फाउंडर मेंबर आहे. आम्ही एक 3 वर्षा अगोदर आमची हेल्थकेअरची कंपनी चालू केलेली, लोकांना अफोर्डेबल हेल्थकेअर मिळेल या उद्देशाने चालू केलेली. आम्ही मेजरली मेडिकल इम्प्लांट्स सप्लाय करतो मुंबईच्या अराउंड 70 हॉस्पिटल्सना आणि अराउंड 140 ऑड न्यूरोसर्जन, स्पाइन सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन यांना आम्ही मेडिकल इम्प्लांट सप्लाय करतो. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही सध्या लास्ट माइल डिलिव्हरी फॉर मेडिसिन्स या ह्याच्याने आम्ही 1mg आणि मेडलाईफरो टायअप केलेला आहे फॉर ब्लड टेस्टिंग आणि फार्मा सपोर्ट करायला. आणि एक तिसरा आमचं वर्टिकल आहे एक्सपोर्टसाठी, म्हणजे आम्ही जे फार्मा मॅन्युफॅक्चरिंग आफ्रिकन मार्केट आणि लॅटिन अमेरिकन मार्केटला फार्मा एक्सपोर्ट्स आम्ही एक नवीन इनिशिएट केलाय. तर आम्ही सध्या आता 2 ऑफिसेस आमचे मुंबईमध्ये आणि एक लंडनमध्ये ऑफिसेस आहे. एक कॅनडा आणि एक US मध्ये पण ऑफिस इनिशिएट करायचे आहेत. सध्या कोविडमुळे थांबले ते. थँक्यू. थँक्यू सर. जयपाल शेतकर सर. हा मॅम, आलो एक मिनिट. मी ऑडिबल आहे का मॅम? हो आहे. ओके. कुंदन सर, गुड मॉर्निंग अँड गुड मॉर्निंग ऑल द मेंबर्स. माझं नाव आहे जय पालशेतकर आणि माझ्या कंपनीचं नाव आहे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट. माझं ऑफिस ठाणे येथे आहे. जवळपास 550हून अधिक फॅमिलीज आहेत ज्यांचा इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स पोर्टफोलिओ आपण सांभाळतो. आपली USP म्हणजे आपण फायनान्शियल कंपनीजमध्ये जवळपास 65 कंपन्यांबरोबर टायअप केलेलं आहे, जेणेकरून आपण वेगवेगळे सोल्युशन्स जे आहेत त्यांना देऊ शकतो आणि त्यांना त्यांची मदत करू शकतो, त्यामध्ये हेल्प करू शकतो. तर माझा स्वतःचा अनुभव जवळपास 13 वर्षाचा आहे फायनान्शियल वर्ल्डमध्ये. MBA इन फिनान्स मी आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज सर्टिफाईड प्रोफेशनल, NIA रजिस्टर्ड ब्रोकर मी आहे. तर बेसिकली आणखीन बिझनेस कसा वाढवता येईल किंवा त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजीज आपण करू शकतो ह्याच्यावर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. जय पालशेतकर फ्रॉम ग्लोबल इन्व्हेस्टमेंट, प्लॅन टू बी रिच. थँक्यू. विकास भागवत सर. नमस्कार, आवाज येतो का? हो येतो मॅम, येतो सर. नमस्कार, माझं नाव विकास भागवत. माझ्या फर्मचं नाव आहे वास्तू विकास. आम्ही वास्तू कन्सल्टंट आहोत आणि क्रिस्टल थेरपिस्ट आहोत. आता वास्तूमध्ये खूप जण प्रॅक्टिस करतात, पण आम्ही वास्तूमध्ये काही नाविन्यपूर्ण बदल करून त्याच्यामध्ये घरगुती काही उपाय करून आपल्याला कसं एक सौख्य समृद्धी आणता येईल त्याचा प्रयत्न चालू असतो. तसंच आम्ही क्रिस्टलमध्ये नेहमी नवनवीन प्रयोग करत असतो. त्याच्यामुळे आता आम्ही काही गोष्टींवर असे बदल केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण क्रिस्टलचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हेल्थ वाईज पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, पैशाच्या संदर्भात असतील, रिलेशन मध्ये असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यामुळे जर कोणालाही जर तशी जर रिक्वायरमेंट असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. ओके, थँक्यू सर. संतोष सावंत सर. हॅलो. हा सर बोला. हा, माझं नाव संतोष सावंत आहे. माझ्या कंपनी नाव आहे रक्षक सिक्युरिटी सिस्टीम. आम्ही फायर प्रोटेक्शनची कामं करतो. फायर हायड्रन सिस्टीम, फायर अलार्म सिस्टीम. आम्ही ट्रंकी प्रोजेक्ट, SITC प्रोजेक्ट ऑल ओव्हर इंडिया बेस मध्ये करतो. थँक्यू. ओके, थँक्यू सर. भूपेंद्र सर. हॅलो. हा सर बोला. आवाज येतो? हो येतो. हाय सर, गुड मॉर्निंग. मी भूपेंद्र मोरे. ऍक्च्युअली मी नाईक ग्रुप मधून आहे. आमच्या 2 कंपनीज आहेत, नाईक वेल प्लॅनर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड. नाईक वेल प्लॅनर्स म्युच्युअल फंड मध्ये आहेत. ते फायनान्शियल ऍडवाइजरी करतात फॉर कंपनीज एज वेल एज फॉर द इंडिव्हिज्युअल. अँड मी इन्शुरन्स मधून आहे. नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग एक ब्रोकिंग फर्म आहे ज्यामध्ये आम्ही कंपनीचे इन्शुरन्स करतो आणि एज वेल एज सर्व्हिस देतो. फॉर एक्झाम्पल मरीन, मोटर, एम्प्लॉयची हेल्थ इन्शुरन्स, लायबिलिटी इन्शुरन्स अँड ऑल. मला सांगायला आवडेल की
आम्ही प्रॉपर्टी इन्शुरन्स आणि सायबर इन्शुरन्स मध्ये स्पेशलाइज्ड आहोत. सायबर इन्शुरन्स आजच्या जगाची गरज आहे, कळेल नंतर. अँड दॅट्स इट. थँक्यू. थँक्यू सर. विजय ठेले सर. येस, माझं नाव विजय ठेले, कंपनीचं नाव आहे 3D आयडियाज. आम्ही 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये कामं करतो. आर्किटेक्ट, बिल्डर्स, इंटिरियर डिझायनर्स यांच्यासाठी लागणारे सर्व 3D प्लस आर्किटेक्चरल अॅनिमेशन हे आमचं मेजर कामकाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इंडस्ट्रियल अॅनिमेशनही करतो आणि लोगो अॅनिमेशनही करतो. आपला अर्थसंकेतचा लोगो ज्यांनी पाहिला असेल, लोगो अॅनिमेशन, तर ते आपल्याच कंपनीने केलेलं आहे. सॅटर्डे क्लबचा पण लोगो अॅनिमेशन आपल्या कंपनीने केलेलं आहे आणि भरपूर प्रोमक्राफ्ट आणि इतर अजून भरपूर नावं आहेत सॅटर्डे क्लबचे मेंबर्स आणि इतर बाहेरचे मेंबर्स, त्यांचं आपण लोगो अॅनिमेशन केलेलं आहे. इंडस्ट्रियल अॅनिमेशन ही केलेलं आहे. आपण आता रिसेंटली एक लॉकडाऊन चालू व्हायच्या आधीची गोष्ट, आपण बॉटल कंपनी ही नाव, फेमस नाव जे आहे, प्लास्टिकच्या बॉटल्स ज्या बनवतात, तर त्यांच्यासाठी आपण इंडस्ट्रियल अॅनिमेशन आपण तयार करून दिलं. मशीनचं डिझाईन होतं आणि ते त्यांना एक्सप्लेन करायचं होतं. मशीनचे डिझाईन कन्सल्टंट होते, त्यांच्यासाठी आपण करून दिलं. आणि आता मागच्या वेळेला म्हटल्याप्रमाणे आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक बिल्डरचा वॉक थ्रू कम्प्लीट झाला आहे पूर्णपणे, तर त्यांना तो दिलाय. त्यांनाही खूप आवडलेला आहे. आणि एक IT कंपनीसाठी आपण त्यांच्या सॉफ्टवेअर प्रोडक्टचं पूर्ण अॅनिमेशन, पूर्ण व्हिडिओ तयार केलेला आहे त्यांच्या सॉफ्टवेअर प्रोडक्ट इन्फॉर्मेशनचा, तर तोही रिसेंटली कम्प्लीट झालेला आहे. आणि बाकी बाकी रेग्युलर कामं चालू आहेत. मला कॉन्टॅक्ट मध्ये जर आर्किटेक्ट्स आणि यांच्याशी कनेक्टेड जर काही कोणाची अर्जंट कामं असतील 3D मध्ये, तर आपण ती करून देऊ शकतो. आणि इंडस्ट्रियल अॅनिमेशनशी रिलेटेड सुद्धा काही कामं असतील तर ती आपण करून देऊ शकतो. पुन्हा एकदा विजय ठेले, 3D आयडियाज. ओके, थँक्यू सर. शर्मिला मॅडम. शर्मिला मॅडम आहात तुम्ही? हा, एक मिनिट. हॅलो. हा, बोला मॅडम. हा, माझं नाव शर्मिला महादेव पवार. फर्मचं नाव फेम ब्युटी सलून. गेले 14 वर्ष मी या फील्ड मध्ये काम करते आणि ब्रायडल मेकअप ही माझी स्पेशालिटी आहे. आणि मी कल्याणवरून ऑपरेट करते. कल्याणला सलून आहे आणि ऑल ओव्हर मुंबईमध्ये मी पहिले फ्रीलान्सिंग द्यायची. आता लॉकडाऊन मुळे थोडंसं शांत आहे. ओके, थँक्यू. शिवकला मॅडम. गुड मॉर्निंग. मेरा नाम शिवकला मुदलियार है. मैं थिंग्स एक्सेट्रा ये नाम से एक सोशल एंटरप्राइज में काम करती हूँ पिछले 7 साल से. और इस वर्टिकल में हम ट्राइबल आर्टिस्ट, NGOs और सेल्फ हेल्प ग्रुप जो आर्टिसंस हैं, इन सब में से उनके प्रोडक्ट्स हम प्रमोट करते हैं अक्रॉस द ग्लोब. एंड सस्टेनेबल लाइवलीहुड पे हम काम करते हैं. हम करेंटली 19 लोकेशन में हमारे आर्टिस्ट हैं एंड मोर देन 200 ट्राइबल आर्टिस्ट और NGOs एंड बचत गट के लेडीज मिला के एक 800 के ऊपर हमारे साथ ये लोग आर्टिसंस जुड़े हुए हैं. एंड रिसेंटली हमने एक्ट टॉक्स करके एक प्लेटफॉर्म ऑनलाइन शुरू किया है विच डिस्कसेस टॉपिक्स ऑन आर्ट, कल्चर एंड ट्रेडिशन. एंड इस पे हम अलग अलग क्षेत्र से स्पीकर्स को इनवाइट करते हैं जो आके एनीथिंग रिलेटेड टू आर्ट, कल्चर और ट्रेडिशन जो उनका टॉपिक ऑफ एक्सपर्टीज होगा उस पे हम बात करते हैं. तो ये चीज इस काम करने के दौरान काफी सारे among the top 50 startups in Maharashtra, certified by Maharashtra Small Scale Industry. Then I was awarded as the top 100 women transforming India by Niti Aayog, Delhi. एंड बाकी बहुत सारे एक्कोलेड्स लोकली भी मिले हुए हैं पॉलिटिकल पार्टीज.
एंड अभी ये काम देख रहे हैं कि हम कैसे इंडियन प्रोडक्ट्स को हम ग्लोबली रीच कराएं और हमारे आर्टिजन्स को कैसे सस्टेनेबल लाइवलीहुड दिलाएं। थैंक यू। थैंक यू शिवकला मैडम।